महलों का राजा मानवता ढूंढने चला, मिल गई उसे मानवता तो वो बुद्ध बन गया। नमस्कार, मी प्राध्यापक सचिन गुळिक, पुणे। आपल्या हिस्ट्री बाय सचिन गुळिक आणि त्याचबरोबर तक्ष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आपण आजच्या या भागामध्ये पाहतोय सिद्धार्थ गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्ध यांच्या संबंधीची सविस्तर माहिती, मग त्यांच्या जन्मापासून त्यांनी केलेले उपदेश आणि त्याचबरोबर त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत असणारी संपूर्ण इत्थंभूत माहिती आपल्याला ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। जर तुम्ही याच्या अगोदर आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। कारण का तर एवढ्या अशा पद्धतीनं भारतामध्ये किंवा जगामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असणारे जेवढे महापुरुष आहेत तर या सगळ्या महापुरुषांची इत्थंभूत माहिती, त्यांना आपण संपूर्ण माहिती जीवनपट म्हणू, तर ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती कंटिन्यू त्यांचे व्हिडिओच्या माध्यमातून मी इत्थंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। या माहितीचा उपयोग, ही माहिती पाहणारे काही चळवळीचे असू शकतात, काही स्पर्धा परीक्षा करणारे असू शकतात, किंवा ज्यांना माहिती शिकणं किंवा घेणं किंवा माहित करून घेणं हे खूप आवडतं, तर अशा अनेक घटकांसाठी ही जी माहिती मी तुम्हाला YouTube वरती सांगतोय तर ह्या सगळ्या इत्थंभूत माहितीचा उपयोग होणार आहे। मी एक स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शक आहे, इतिहास या विषयाचा प्राध्यापक आहे आणि त्याचबरोबर इतिहास या विषयाचा संशोधक या नात्याने माझ्या माहितीप्रमाणे जे संदर्भ ग्रंथ, जे पुस्तकं माझ्या वाचनामध्ये येतात माझ्या व्हिडिओच्या साठी, तर ती सगळी पुस्तकांची माहिती व्यवस्थित काढून तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे माहिती इकडून तिकडे देण्याची एक मोमेंट आहे आणि या मोमेंट मध्ये मी देण्याचं काम करतोय ती माहिती आहे, त्याच्यासाठी संदर्भ ग्रंथांचा अनेक वापर करतोय आणि जेवढी खरी आणि सत्य माहिती आहे तर ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत इत्थंभूत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही सगळेजण पहिली तर गोष्ट सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, कारण पुन्हा आपल्याला माहिती मिळत जाणार आहे। दुसरी गोष्ट की ही माहिती अतिशय युजफुल आहे, तुम्हाला बोलण्यासाठी कामी येऊ शकते, भाषणासाठी कामी येऊ शकते, परीक्षेसाठी तर 100% कामी येणार आहे। म्हणून ही माहिती तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या काही सर्कलमध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा अशा काही कम्युनिटींना ज्यांना या माहितीची खरंच गरज आहे किंवा नाही, किंवा अजून आतापर्यंत ही माहिती पाहिलेली नसते, तर अशा सगळ्या लोकांपर्यंत ही माहिती तुम्ही शेअर करायला विसरत जाऊ नका। पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आपण आजच्या या भागामध्ये काय काय पाहणार आहोत तर याचा एक थोडक्यामध्ये आढावा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इत्थंभूत सिद्धार्थ गौतम बुद्ध, पहिला तर सिद्धार्थ गौतम बुद्ध, नंतर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि नंतर बौद्ध धर्म, या सगळ्या गोष्टींचा इत्थंभूत आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि आवडल्यानंतर कमेंट करायला विसरायचं नाही आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरायचं नाही। ठीक आहे, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्यांची प्राथमिक माहिती जी सुरुवातीच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीची होती, त्याच्यानंतर त्यांनी केलेला घराचा त्याग, त्यांचा जन्म, त्यांनी केलेला घराचा त्याग, त्यांना झालेली ज्ञानाची प्राप्ती, त्याच्यानंतर इथं असणारा जो धर्म आहे तर त्या धर्मावरती धम्म हा कसा निर्माण झाला, यानंतर उदयाचं कारण काय होतं, बौद्ध धर्म उदयाचं कारण, त्याचबरोबर त्यांनी केलेलं पहिलं प्रवचन, त्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार कसा झालेला होता, त्याच्यासाठी किती लोकांनी कामं केलेली होती, त्याचबरोबर त्रिशरण, पंचशील, अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य, ही इत्थंभूत माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। एवढ्यावरतीच आपण थांबत नाही, तर त्याचबरोबर त्यांचं तत्वज्ञान, त्यांनी फिलॉसॉफी कशी सांगितली, काय सांगितले, त्यांना कोणतं ज्ञान प्राप्त झालं आणि मानवी कल्याणासाठी कोणत्या या ज्ञानातून आपण मानवाचं कल्याण करू शकतो, बरं त्याचबरोबर माणसाच्या दुःखाचं कारण आणि निवारण, या सगळ्या गोष्टी बुद्धांनी सांगितलेल्या होत्या। बरं बौद्ध धर्माचं विभाजन पण झालेलं होतं, त्याबरोबर बुद्धकालीन काही महत्त्वाच्या घटना घडत गेलेल्या होत्या, त्या आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत। बरं महत्त्वाची ठिकाणं डेव्हलप झाली होती, उदाहरणार्थ त्यांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानाची प्राप्ती, त्यांनी केलेलं पहिलं प्रवचन आणि ते कोणत्या कुळातील कोणत्या गणाचे राजे होते किंवा त्या महत्त्वाचे राजपुत्र होते, त्याचबरोबर त्यांच्या कालावधीमध्ये किंवा त्यांच्या नंतर झालेल्या बौद्ध कौन्सिल, बौद्ध परिषदा कोणत्या होत्या, कोणाच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष कोण होता, कोण राजा होता, कोणत्या ठिकाणी झाली, कोणत्या वर्षी आणि त्याचा उद्देश काय होता, त्याचबरोबर मिलिंद पन्नो काय आहे, मेनांडर राजा कोण होता, नागसेन कोण आहे, त्याचबरोबर बौद्ध धर्माशी संबंधित अजून ग्रंथ कोणकोणते आहेत आणि त्याच्यानंतर त्या धर्माचा प्रसार हा भारताच्या बाहेर कसा झाला आणि त्याचबरोबर बौद्ध धर्म ज्या गतीने वाढत होता त्या गतीने खाली कमी झाला आणि त्याच्यानंतर त्या बौद्ध धर्माचा प्रसार कशा पद्धतीने झाला, मग धर्मांतराचा
हे सगळ्या गोष्टी आपल्याला या धर्मस्वीकारमध्ये बघायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी बौद्ध धर्माचा ऱ्हास कशा पद्धतीने झाला आणि त्या ऱ्हासाचे राज कोणते आहेत, तर कारणं कोणकोणते आहेत, तर इत्यंभूत माहिती आपल्याला या सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. हे माहितीचा खजिना असणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्ही याच्यापूर्वी जर या यूट्यूबवरती, आपल्या यूट्यूबवरती तुम्ही सगळेजण इतिहासप्रेमी आहात आणि तुमचे भरभरून प्रेम जे मिळतं, तर त्याच्या माध्यमातूनच मला पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी एक एनर्जी येते आणि त्या ताकदीनं मी पुन्हा एक नवीन कंटेंट सारखा घेऊन येत असतो, ज्याचा उपयोग तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आयुष्यामध्ये, मग स्पर्धात्मक असो, वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक असो, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिळत जातं. यापूर्वी आपल्याच यूट्यूबवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून छत्रपती शाहू महाराज पासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत किंवा महात्मा गांधीजी यांच्यापासून लोकमान्य टिळक आणि उमाजी नाईक यांच्यापासून सगळे रमाबाई आंबेडकर, हे सगळे समाजसुधारक यूट्यूबवरती मी इत्यंभूत माहितीचा खजिना असणारे व्हिडिओ आहेत. आणि त्या व्हिडिओचं एक रेकॉर्ड आहे की यूट्यूबवरती तुम्हाला एकत्रित माहिती असणारा व्हिडिओ माझ्या व्यतिरिक्त इतर कोणताही मिळणार नाही, तर ही मात्र मी 100% गॅरंटी देतो. म्हणून हा सिद्धार्थ गौतम बुद्ध, तथागत बुद्ध यांचा व्हिडिओ सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये जातोय. कारण का, तर याच्यामध्ये जेवढी माहिती आहे, तर यूट्यूबच्या इतिहासामध्ये ही जी माहिती दिली जाते, तर याच्या एवढी माहिती तुम्हाला ही शोधूनही सापडणार नाही, याची मात्र काळजी मी घेतलेली आहे. तर तुम्ही तुमचं काम करायचंय, फक्त काय करायचं, तर हा व्हिडिओ तुमच्या अनेक लोकांना ग्रुपमध्ये किंवा अनेक मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्याचबरोबर त्यांचा प्रचार आणि प्रसार याच्याबद्दल सांगताना 3 ओळी मात्र मी इथं मुद्दामून उल्लेख करणार आहे. ते सांगतात, 3 गोष्टींना शरण जा. सर्वात पहिल्यांदा बुद्धम शरणम गच्छामी, म्हणजे त्याला ज्ञानाची प्राप्ती आहे, तर त्याला तुम्ही शरण गेलं पाहिजे. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, अशा धर्माला तुम्ही शरण जा जो धर्म समानतेवरती आधारित आहे, जो धर्म मतभेद पाळत नाही. आणि 3 नंबर आहे संगम शरणम गच्छामी, असा ग्रुप किंवा असा समूह ज्याच्याकडे नॉलेज आहे, जो ग्रुप तुमची प्रगती साधण्यासाठी मदत करतो, जो ग्रुप तुम्हाला अतिशय मदत करतो आणि चांगला बोलतो किंवा चांगला आहे तुमच्यासाठी. म्हणूनच बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संगम शरणम गच्छामी. तर हे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी जगाला दिलेलं हे त्रिशरण आहे. याच्या व्यतिरिक्त आपण पंचशील पाहणार आहोत. पण पंचशील, मग सिद्धार्थ गौतम बुद्ध जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली, तर ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये नेमकं काय गोष्टी होत्या, तर त्यांना सापडलेलं सर्वात महत्वाची फिलॉसॉफी जी होती, ही ज्ञानाच्या म्हणजे तपश्चर्येनंतर मिळालेली, तर ते होतं पंचशील. आणि पंचशिलावरतीच आधारित हा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा परिवर्तनवादी, विज्ञानवादी असणारा बौद्ध धर्म आहे. मग बघूया की हे नेमके पंचशील कोणते आहेत. परंतु मी थोडासा वेळ घेणार आहे, कारण का, तर जेव्हा ज्ञानाची प्राप्ती होते, तर त्यावेळी त्रिशरण, पंचशील, 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग ह्या सगळ्या कन्सेप्ट पुढे येणार आहेत. परंतु इथं फक्त त्रिशरण बुद्धांचं मी सांगितलेलं आहे, की ज्याला म्हणतो आपण बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संगम शरणम गच्छामी. पंचशीलाचा भाग आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. आता सर्वात महत्वाचं की बौद्ध धर्म किंवा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना आपला धर्म स्थापन करणे, तपश्चर्या करणे आणि या सगळ्या गोष्टींचं कारण काय होतं. मग आपल्याला सर्वात महत्वाचं कारण आहे की बौद्ध धर्माच्या उदयाची कारणं कोणकोणती आहेत. मग सर्वात महत्वाचं की आपण पाहतो प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये इथं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होतं, सिंधू संस्कृती होती जी हिंदू धर्माची होती आणि याच्यावरती आर्यांचं आगमन झालं आणि त्या आर्यांच्या आगमनानंतर मग इथं धर्मव्यवस्था, जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. मग इथं या सगळ्या गोष्टी घडत गेल्यानंतर नवीन धर्म येण्याचं कारण काय होतं, तर नवीन धर्माची कारणं महत्वाचे आहेत की वर्ण व्यवस्थेमध्ये विभागल्या गेलेल्या समाजामध्ये तणाव निर्माण झाला होता. देवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष मध्यस्थावरती अवलंबून राहावं लागत होतं आणि मध्यस्थाकडून जे कर्म, कांड, पूजा, अर्चा ज्या केल्या जात होत्या, तर त्या अतिशय कठीण होत्या, ज्या सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर होत्या. त्याच्यामुळे त्यानंतर ब्राह्मण वर्गास यज्ञ आणि कर्मकांड यांचं महत्व जास्त होते, जे सर्वसामान्य लोक इझिली अफोर्ड करू शकत नव्हते, त्यांचा खर्च किंवा त्यांचं स्थान. त्याच्यानंतर पुढे स्त्री आणि शूद्र यांना वेदांचा अभ्यास करता येत नव्हता, म्हणजे महत्वाचे 4 वेद होते.
आणि 4 वेदामध्ये इथं असणारा सर्वात महत्वाचा जो ऋग्वेद नावाचा जो वेद आहे, तर ऋग्वेद नावाच्या वेदामध्ये असं सांगितले की स्त्री आणि शूद्र या सगळ्या लोकांना वेद धर्मग्रंथ वाचण्याचं, बोलण्याचं, ऐकण्याचं सुद्धा बंधन आहे. आणि म्हणून तर ही व्यवस्था जी आहे, तर स्त्री आणि पुरुष किंवा त्याचबरोबर स्त्री आणि शूद्र या सगळ्या लोकांना वेदांचा, धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यापासून त्यांनी बंदी घातलेली होती. पुढे जातोय आपण की तत्कालीन भाषा ही सर्वसामान्य लोकांसाठी खूप अवघड होती. उदाहरणार्थ संस्कृत आज सुद्धा फक्त शिक्षणामध्ये पुस्तकी भाषा झालेली आहे, म्हणजे सर्वसामान्य लोक ह्या भाषेला आपलंसं करत नाहीत. म्हणूनच मग प्राकृत आली, नंतर पाली आली आणि नंतर अर्धमागधी आली. मग सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी पाली ही पहिल्यांदा वापरली लिखाणासाठी आणि प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी मागधी ही अर्धमागधी किंवा मागधी तर या भाषेचा वापर केला. पुढे जातोय व्यवसायावरून वर्ण व्यवस्था ही जन्म आधारित बनू लागली. जो व्यवसाय करतो तर त्याच्याच मुलाने पुढे जाऊन तोच व्यवसाय करत राहायचं. आणि ह्या वर्ण व्यवस्थे म्हणजेच काय होतं, तर एक जिना नसलेली इमारत बनत गेली. त्यानं तिथंच जगायचं, किती जरी क्वालिफाय असला तर तिथंच मारायचं, किती जरी खालचं काम केलं वरच्या लोकांनी तर खालच्या दर्जाचं काम केलं तर त्यानं तिथंच राहायचं, खालच्या दर्जामध्ये यायचं नाही. ही वर्ण व्यवस्था लोकांना घातक ठरली होती. यानंतर ब्राह्मण धर्मामध्ये यज्ञामध्ये पशु बळी दिला जात होता, परंतु पशु हा शेतीस आवश्यक असणारा घटक होता. आणि म्हणूनच इथं आलेल्या वर्धमान महावीर, जैन धर्माचे 24वे तीर्थकार आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध या सगळ्या लोकांनी काय केलं तर अहिंसा हे तत्व स्वीकारलं. आणि या तत्वावरती अनेक तत्व त्यांना जोडत गेले. मग त्याचेच बनले होते त्रिशरण, पंचशील, 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग. तर या आधारावरती हे 2 धर्म हिंदू धर्माला पर्यायी म्हणजेच एक धर्म बनत गेले होते. त्यामधला आपण बघतोय कोणता, तर सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि त्याचबरोबर त्यांच्या संबंधित असणारा बौद्ध धर्म. ठीक आहे, हा झाला प्रायमरी. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा की धर्म उदयाच्या कारणामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती होती चातुर्वर्ण व्यवस्था. मग ही चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये कोणकोणते वर्ण होते, तर चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाची ही जी कन्सेप्ट आहे तर प्रत्येकाचा जन्म कुठून तरी झालेला आहे. मग ह्या व्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचा जे काही पिरॅमिड डायग्राम मध्ये दाखवलेला आहे तर याच्यामध्ये सर्वात वरती आहे ब्राह्मण समुदाय, त्यानंतर आहे क्षत्रिय समुदाय, वैश्य आणि शूद्र. मग प्रत्येक धर्माने काय करायचं तर त्यांनी आपापले व्यवसाय जतन करून ठेवायचे. उदाहरणार्थ ब्राह्मण धर्म हा फक्त पूजा अर्चा करणार आहे, म्हणून तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी यांच्यावरती प्रचंड मोठी टीका केली. ती माझ्या महात्मा फुले यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायचं आहे. पुढचा धर्म आहे क्षत्रिय, यांनी फक्त काय करायचं संरक्षणाची भूमिका, त्यानंतर वैश्यांनी फक्त व्यापार आणि शूद्रांनी फक्त काय करायचं तर वरच्या 3 वर्गाची सेवा करायची. आणि म्हणूनच ही पद्धत अतिशय जाचक होती. म्हणून तर पर्यायी 2 धर्माचा उगम झाला, ज्यामध्ये जैन आणि बौद्ध 2 धर्म आले होते. बरं, समाजामध्ये काय होतं तर कर्मकांडाचं समर्थन केलं जात होतं आणि त्याचबरोबर कर्मकांडाचा विरोध. तर असे 2 गट तयार झाले. मग समर्थन करणारा गट हा पहिल्यापासून कार्यरत होता, तर विरोध करणारा गट म्हणजेच इथं काय झाले तर बौद्ध धर्म आणि जैन धर्म या दोन्ही धर्मांचा उदय झालेला होता. मग भारतामध्ये ही चातुर्वर्ण व्यवस्था नेमकी आहे कुठे, कुठून आली, त्याचा संदर्भ काय होता आणि व्यवस्थेमध्ये लोक काम कशा पद्धतीने करत होते तर याबद्दलची थोडक्यात माहिती. कारण का तर पुढचा धर्म ही याच व्यवस्थेवरती कंटाळून झालेल्या लोकांना पर्यायी व्यवस्था म्हणून हा धर्म बौद्ध धर्म आलेला होता. मग चातुर्वर्ण व्यवस्था काय आहे तर ऋग्वेदाच्या 10व्या भागामध्ये पुरुष सूक्त या विषयी उल्लेख आहे. ऋग्वेद ग्रंथ हा पूर्व वैदिक कालावधीमध्ये बनला होता. मग पूर्व वैदिक कालावधीचा कार्यकाळ जो आहे तर इतिहासानुसार इसवी सन पूर्व 1500 पासून हा इसवी सन पूर्व 1000 पर्यंत आणि उत्तर वैदिक काळ जो जातो तर 1000 पासून 500 पर्यंत जातो. मग याच 500च्या कालावधीमध्ये 600 पर्यंत तर याच कालावधीमध्ये बौद्ध आणि जैन धर्माचा उदय झाला. परंतु या पहिल्या कालावधीमध्ये बनलेला जो ऋग्वेद ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या 10व्या भागामध्ये पुरुष सूक्त या विषयीमध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्यामध्ये काय सांगितले तर चातुर्वर्ण व्यवस्था 4 वर्ण सांगितलेले, ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या सगळ्या धर्माचा उल्लेख आढळतो, जे आपल्या व्यवसायानुसार असे 4 वर्ण बनलेले होते. पूर्वी सगळे आर्य होते, परंतु व्यवसाय, जन्म आणि याच्यामुळे ही चातुर्वर्ण व्यवस्था भारतामध्ये अतिशय स्ट्रॉंग बनली. मग सर्वात पहिला जो वर्ण होता तो ब्राह्मण आहे. फक्त पूजा अर्चा करणे, यज्ञ हवन करणे आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण मध्यस्थ आहोत, तर हे त्यांचा सर्वात महत्वाचा रोल बनला होता. नंबर 2 ला पुढे कोण आले होते, क्षत्रिय होते. हे आपलं स्वराज्य, आपलं संरक्षण आणि त्याचबरोबर शस्त्र आणि युद्ध याच्याशी संबंधित ते होते. याच्यानंतर नंबर 3 चा जो घटक आहे तो फक्त वैश्य आहे, म्हणजे तो व्यापार करणारा.
करणार, धान्य पिकवणार आणि त्याचबरोबर त्यानं सगळ्यांना काहीतरी सोयी सुविधा पुरवायच्या. आणि सर्वात महत्वाचा शूद्र जो वर्ग आहे तर त्यानं वरच्या तिन्ही वर्गाची फक्त सेवा करत राहायचं. तर ही व्यवस्था जी होती असमानतेवर आधारित होती आणि म्हणून हे डिस्क्रिमिनेशन मान्य नसल्यामुळं मग महावीर जैन आणि बुद्ध यांनी माणसांना अनुकूल असणाऱ्या प्रवचनांची, प्रसाराची आणि त्याचबरोबर एका नवीन धर्माची, पंथाची स्थापना केली. त्याला आपण जैन आणि बुद्ध या नावाने ओळखतो. मग आता मुद्दा काय राहतो पुढे जाऊन की ह्या नेमका धर्म हे जी चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झाली तर ही व्यवस्था कशातून कशा पद्धतीने निर्माण झाली. तर मग इथे इमेजेस तुम्हाला दिसतात. मग इमेजेस मध्ये तुम्हाला असं सांगितलं जातं किंवा असं बोललं जातं अनेक वेळा की इथं जे ब्राह्मण वर्ग जो आहे तर हा ब्राह्मण वर्ग इथं ब्रह्माच्या एका विशिष्ट अंगातून निर्माण झाला. त्याच्यानंतर क्षत्रिय वर्ण हा ब्रह्माच्या बाहूतून, कारण तो शस्त्र हातात घेतो, तर इथून निर्माण झाला. बरं, त्याच्यानंतर वैश्य वर्ग हा ब्रह्माच्या मांडी किंवा पोट इथून निर्माण झाला आणि शूद्र जो आहे तर हा ब्रह्माच्या अर्थात त्या देवाच्या पायातून निर्माण झाला. तर ह्या कथा आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहे. आता सध्या भारतीय संविधान या संविधानामुळे आता 140 करोड पेक्षा जास्त लोक हे सुखाचा श्वास आणि घास घेतात. कारण का तर जगामध्ये सर्वात मोठं लिखित संविधान आहे आणि लिखित संविधानाला विरोध म्हणजे मनुस्मृती आहे, जो असमानतेवरती आधारित ग्रंथ होता. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथं गायकवाड ह्या दोन्ही व्यक्तींनी काय केलं होतं, हा ग्रंथ 2 वेळा जाळलेला होता. तर एकदा महाडमध्ये आंबेडकरांनी आणि दादासाहेब गायकवाड यांनी 1960 मध्ये भारताच्या संसदेत मध्ये ग्रंथ जाळलेले होते, कारण ते असमानतेवरती होते आणि असमानतेचा पुरस्कार करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती होता. तर ही झाली चातुर्वर्ण व्यवस्था. मग कित्येक वेळा असं सांगितलं जातं की इथं असणारे जे देव आहेत तर वेगवेगळ्या कथामध्ये आणि वेगवेगळ्या स्टोरीज मध्ये कधी तुम्हाला ब्रह्म सांगतील, कधी विष्णू सांगतील, कधी कृष्ण सांगतील, तर कधी महादेव सांगतील. तर या सगळ्या वर्ण व्यवस्थेची निर्मिती ह्या वेगवेगळ्या महत्वाच्या देवांच्या वेगवेगळ्या अंगातून किंवा त्यांच्या बॉडी पार्ट्स मधून झाली आणि म्हणून तर ही चातुर्वर्ण व्यवस्था अशा प्रकारे भारतात होती जी असमानतेवर आधारित होती. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ऋग्वेदाच्या शेवटी चातुर्वर्ण व्यवस्थेचा विकास झाला आणि चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विकासासाठी मग ही व्यवस्था किंवा काम करण्याच्या पद्धती जबाबदार होत्या. याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जातोय की सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याबद्दलची आपल्याला प्राथमिक माहिती बघायची, जी मी तुम्हाला अगोदर कंटेंट मध्ये सांगितली होती. तर सिद्धार्थ गौतम बुद्ध, मी पूर्ण नाव का सांगतोय तर त्यांचं पूर्ण नाव आहे सिद्धार्थ गौतम. बुद्ध हे नंतर झाले होते. मग बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध म्हणजे ज्या माणसाला ज्ञानाची प्राप्ती होते, ज्या माणसाला चांगलं वाईट, दुःख आणि सुख या सगळ्या गोष्टींचा तो माणूस पुढे जातो, मानवी कल्याणासाठी नॉलेज मिळतं, तर तो माणूस बुद्ध होतो. म्हणून सिद्धार्थ गौतम हे सांगायचे की मला देवाचं स्वरूप देऊ नका, कारण मला फक्त मानवी कल्याणासाठी आवश्यक असणारं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कारण परंतु माझ्या अगोदर अनेक लोकांना झालं ज्यांनी स्प्रेड केलं नाही आणि माझ्यानंतर अनेक लोकांना होणार आहे, पण माझ्या अगोदर अजून बुद्ध झालेले होते आणि माझ्यानंतर अनेक बुद्ध होणार आहेत. म्हणून यांना काय म्हटलं जातं तर सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हटलेलं आहे. बुद्ध म्हणजे ज्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, बुद्ध म्हणजे ज्याला मानवाच्या कल्याणासाठी विशिष्ट ज्ञान प्राप्त झाले, तर तो आहे बुद्ध. मग इथं आपल्याला बघायचं की सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा प्राथमिक माहिती काय आहे. तर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली होती. यांचा जन्म इतिहासानुसार इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी या ठिकाणी झाला. हे लुंबिनी ठिकाण कुठं आलं तर तराई या प्रदेशामध्ये येतं, जे बिहार आणि त्याचबरोबर नेपाळ याच्या बॉर्डरवरती येतं. मी हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर काही एक्सपर्ट, काही तज्ञ व त्यांचा प्रचंड अभ्यास आहे असे प्राध्यापक आणि त्याचबरोबर अनेक महत्वाच्या आणि तज्ञ व्यक्ती बरोबर ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलेले तर चर्चा केली. तर त्यांनी मला 2 वाक्य सांगितलं की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचला का. ठीक आहे, वाचला असेलच आणि मी तो बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेला होता आणि त्याचा फायदा मला आता हे व्हिडिओ बनवताना होतो. दुसरी गोष्ट की बौद्ध धर्माशी संबंधित असणारी जेवढी स्थळं आहेत तर ही सगळी स्थळं तुम्ही बघायला पाहिजेत. आणि त्यांनी उल्लेख केला की लुंबिनी या ठिकाणी मी विजिट केलेली आहे. ठीक आहे, आनंदाची गोष्ट होती ते. तर यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी या ठिकाणी झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव शुद्धोधन होतं आणि हे शुद्धोधन कपिलवस्तू या शाक्य गणाचे, या राज्याचे ते कोण होते तर राजे होते. आता काही ठिकाणी त्यांचा जन्म आपल्याला 566 कपिलवस्तू असा पण दाखवला जातो, परंतु हे महत्वाचं नाही. परंतु जास्त संदर्भ आपल्याला 563 याच्याशी कनेक्ट होतात, म्हणून त्यांचा जन्म त्या कालावधीमध्ये. तर त्यांचा जन्म इसवी सन पूर्व
563 मध्ये कपिलवस्तूच्या जवळ असणाऱ्या रोहिणी नदीच्या किनारी लुंबिनी या ठिकाणी झाला। त्यांच्या पत्नीचं नाव यशोधरा आणि त्यांच्या मुलाचं नाव राहुल हे होतं। सिद्धार्थ गौतम यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपल्या घराचा त्याग केला। 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि वयाच्या 35व्या वर्षी जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली तर त्यावेळी ते ज्ञान मानवी कल्याणासाठी आपण इतरत्र सांगितलं पाहिजे म्हणून त्यांनी प्रवचन करायला सुरुवात केली। त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन या नावाने ओळखतो। परंतु सिद्धार्थ गौतम यांनी जेव्हा घराचा त्याग केला तर त्या प्रोसेसला किंवा त्या कन्सेप्टला काय म्हणतात तर महाभिनिष्क्रमण असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच याच्याशी संबंधित आपल्याला 2 कथा सापडतात जो घराचा त्याग केलेला होता आणि घराच्या त्यागाशी संबंधित ज्या कथा 2 आहेत हे आम्ही पुढे तुम्हाला सांगणार आहे। पण सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जेव्हा जन्म झाला तर त्यांच्या जन्माशी संबंधित काही घटना, काही वस्तू, काही प्राणी किंवा काही ठिकाणं तुम्हाला सांगितले असतात आणि हे तुमच्या ज्ञानामध्ये अधिक भर घालतात। तर मग त्यांचा जन्म जो आहे तर याच्याशी संबंधित कमळ आणि बैल ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी किंवा वस्तू आहेत। महाभिनिष्क्रमण केलं, घराचा त्याग केला तर त्याला त्याच्याशी संबंधित घोडा आहे। तर संबोधी ज्ञानाची प्राप्ती झाली तर त्याच्याशी संबंधित हत्ती किंवा बोधी वृक्ष आहे जो शशांक गौड यांनी तो तोडलेला होता जो बंगालचा शासक होता। धम्म चक्र प्रवर्तन म्हणजे चक्र हे त्याचं प्रतीक आहे आणि महानिर्वाण त्याला स्तूप म्हटलं जातं। स्तूप म्हणजेच काय तर त्यांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं तर त्यांचे अवशेष हे स्तूपामध्ये ठेवले म्हणून विहार स्तूप हे सर्वात महत्त्वाचे बौद्ध धर्माशी संबंधित असणारे कंटेंट आहेत। ठीक आहे, महत्त्वाच्या घटना आहेत। याच्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध हे खरे संन्यासी होण्यासाठी, बुद्ध होण्यासाठी जे घरातून बाहेर पडले तर त्याच्यासाठीचं तुम्हाला 2 कथा आहेत। पण शुद्धोधन राजा जो होता तर याला पूर्वी एका संन्याशाने सांगितलं होतं की हा व्यक्ती, हा मुलगा राजपुत्र एकतर महापराक्रमी सम्राट बनेल, नसेल तर हा सर्वात मोठा संन्यासी बनेल। आता हे त्यावेळेच्या कथा सांगितल्या जातात ज्या तुम्हाला 545 जातक कथामध्ये येऊन जातं। मग आपला सुपुत्र जो आहे तर संन्यासी नाही झाला पाहिजे तर पराक्रमी राजा बनला पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी काय केलं तर या संन्यासी वृत्तीपासून दूर जाण्यासाठी आपल्या सुपुत्राची सोय केली त्यांनी। मग 3 ऋतूमध्ये राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे महाल बनवले जे आपल्या मुख्य राजवाड्यापासून थोड्याशा शहराच्या बाहेर असतील। महालाच्या भिंती प्रचंड मोठ्या जेणेकरून त्यांना बाहेरचं दुःख कळू नये आणि त्याच्यानंतर मग अशा महलामध्ये राहत असताना सिद्धार्थ गौतम जे होते तर हे त्याच्यामध्ये विचलित होत नव्हते। ते फक्त आपल्याच विचारामध्ये मग्न असायचे। एकदा त्यांनी इच्छा व्यक्त केली जी तुम्ही जातक कथा आतापर्यंत ऐकलेली आहे तर तीच जातक कथा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर जी ओरिजिनल मला काही अभ्यासूंनी सांगितले तर ती तुम्हाला चर्चा करणार आहे। बरं, यांनी काय केलं होतं तर सर्वात महत्त्वाचं की मला एकदा शहर भ्रमण करायचं आहे असं शुद्धोधन राजा वडिलांकडे जेव्हा इच्छा व्यक्त केली तर त्यांच्यासोबत दिलं होतं सार्थ छन्ना आणि सार्थ छन्नाबरोबर ते निघाले असताना पहिल्या भेटीमध्ये त्यांना म्हातारपण झालेला एक व्यक्ती दिसला। त्याने प्रश्न विचारला, म्हणजे आपल्याला सहज प्रश्न पडतो की 29व्या वर्षापर्यंत त्यांना म्हातारा, डेड बॉडी, आजारपण किंवा संन्यासी दिसले नसावेत का? हा आहे, परंतु ही एक कथा आहे जी तुम्हाला सांगणार आहे आणि सत्य कथा पुढची आहे तर ती पण सांगणार आहे। मग त्यांना पहिला म्हातारपण झालेला व्यक्ती दिसला आलेला आणि त्यांनी विचारलं की हे पहिल्यापासून असं आहे की आता झालेलं आहे? तर सार्थ छन्नाने सांगितले की प्रोसेस आहे आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना या स्टेजला एक दिवस जावं लागतं। नंतर घरी गेले आणि पुन्हा सांगितलं की आपण साध्या वेशामध्ये आता भ्रमण करायचं आहे। पुन्हा शुद्धोधन राजाने शहरामध्ये असं कोणतंही मन विचलित न होणारी घटना घडू नये किंवा दिसू नये याची सोय केली। तरी पण सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना इथं असणारा एक जर्जर म्हणजे अर्थातच आजारी असणारा एक व्यक्ती दिसला। त्याच्यानंतर डेड बॉडी अंत्यसंस्काराला जाताना दिसली आणि पुढे एक संन्यासी दिसला। मग सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचं मन विचलित झालं, जर एक दिवस आपल्याला यातूनच सफर करायचं असेल तर मग माणूस दुःखी आयुष्यभर राहतो, त्या दुःखाचं निवारण पण आपण करूया आणि त्याचा मार्ग शोधला पाहिजे। आणि म्हणून गौतम बुद्धांनी 29व्या वर्षी घराचा त्याग केला, 35व्या वर्षी ज्ञानाची प्राप्ती केली हे जातक कथामध्ये सांगितलं जातं। पण हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर फक्त तज्ञांबरोबर मी जेव्हा चर्चा केली तर त्या प्राध्यापक सरांनी मला हे सांगितलं की 29व्या वर्षापर्यंत त्यांना ह्या गोष्टी कळाल्या नसावेत, एवढे बालिश तर ते नसावेत आणि म्हणून त्यांनी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट अशी होती की त्यांच्यामध्ये रोहिणी नावाची नदी होती आणि ती ऑथेंटिक वाटते इन्फॉर्मेशन। बघा, ऐका, रोहिणी नावाची नदी आहे।
नदीच्या जल वाटपावरून दोन राज्यामध्ये भांडण होतं. मग शाक्य कुळामध्ये एक नियम होता. तो नियम असा होता की जेव्हा गौतम बुद्ध त्याचे सदस्य बनले होते तर तुम्ही नियम पाळला नाही तर तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतात. एक तर एकटं जावं लागतं, सगळ्यांना घेऊन जावं लागतं, किंवा तुमची संपत्ती जप्त केली जाते. मग इथं युद्ध यावरती सगळ्यांचं काय झालं तर एकमत झालं आणि बहुमत सगळं युद्धावरती होतं. पण सिद्धार्थ गौतम काय म्हटले बुद्ध की बाबा युद्ध नको आहे. तो नियम त्यांनी मोडला आणि म्हणून त्या सगळ्यांनी काय केलं तर यांच्यावरती सांगितलं की तुझी संपत्ती जप्त केली जाईल, सगळ्यांना काढून दिलं जाईल किंवा एकटाच कुठेतरी निघून जायचं. मग गौतम बुद्धांनी सांगितलं यांना राहू द्या पण मी एकटा निघून जातो. आणि म्हणून 29 वर्षी घराचा त्याग केला. राहुल आणि यशोधरा यांना तिथंच ठेवलं, वडील शुद्धोधन यांना तिथंच ठेवलं, आई प्रजापती यांना ठेवलं आणि घराचा त्याग केला. तर हे नंतर जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली तर त्यावेळी सगळ्या लोकांना परत एकदा प्रवचन देण्यासाठी हे त्या कपिलवस्तू शहरामध्ये आले होते. तर ही कथा मला एका तज्ञ व्यक्तीने सांगितली म्हणून मी तुम्हाला याच्यापेक्षा, आपण हे ऐकत होतो पण याच्यापेक्षा थोडीशी ऑथेंटिक वाटते, पण ह्या जातक कथा आहेत. हे मला संदर्भ ग्रंथा मिळालेली माहिती ही मी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, जी तुम्हाला प्रत्येकाला कुठे ना कुठे उपयोगी येते. ठीक आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कशी झाली, कुठे झाली आणि कोणी पहिल्यांदा प्रवचन कुठे दिले आणि खिरीचा काय संबंध आहे तर ह्या आत्ताच्या छोट्याशा पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे. बघा की सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती ही निरंजना नदीच्या काठावरती झाली आणि बोधगया या ठिकाणी असणाऱ्या बोधी वृक्षाच्या खाली, ज्याला आपण पिंपळाचा वृक्ष म्हणतो आणि जो सध्या भारतरत्न पुरस्कारासाठी त्याचं पान वापरलं जातं. मग याच्यानंतर हे सिद्धार्थ गौतम जे होते तर हे शाक्य मुनी बनले, ते बौद्ध बनले, बुद्ध बनले आणि मग बुद्ध म्हणजेच काय तर ते ज्ञानी बनले आणि म्हणून त्यांना तिथपासून पुढे बुद्ध या नावाने ओळखलं जाऊ लागलं असं इतिहास तज्ञांचं मत आहे. त्यांनी पहिलं जे प्रवचन दिलं तर ते पहिलं प्रवचन सारनाथ या ठिकाणी दिलं. पण जेव्हा उपाली यांना सोडून जात असताना जे पहिली 5 माणसं भेटली, जे पहिली 5 सहकारी भेटले तर त्या 5 सहकाऱ्यांना बुद्धांनी सोडलं, कारण आपल्याला खरं ज्ञान प्राप्तच नव्हतं झालं. आणि म्हणून जेव्हा ते सारनाथ या ठिकाणी आले तर सारनाथ या ठिकाणी त्याच पहिल्या 5 सहकाऱ्यांना त्यांनी प्रवचन दिलं, त्यांचं मन परिवर्तन केलं, त्यांनाही पटलं हे तत्वज्ञान आणि ते पहिले त्यांचे 5 शिष्य बनलेले होते. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी त्यांनी पहिलं प्रवचन दिलं तर ते ठिकाण आहे सारनाथ या ठिकाणी आणि त्या प्रवचनाच्या प्रोसेसला धम्मचक्र प्रवर्तन या नावाने आपण ओळखतो किंवा प्रवर्तन या नावाने ओळख होते. एवढंच नाही, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे समकालीन असणारे शासक कोण होते तर त्यावेळचे नंद घराण्यावरती राज्य करणारे, नंद घराण्यानंतर राज्य करणारे चंद्रगुप्त मौर्य होते. चंद्रगुप्ताचा मुलगा, बघा चंद्रगुप्ताचा मुलगा जो होता तर त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आणि त्यांच्या मुलानंतर आलेले जे व्यक्ती होते तर त्या सगळ्यांनी, काहींनी जैन धर्म, काहींनी बौद्ध, काहींनी वैष्णव धर्म. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा चंद्रगुप्त मौर्य जो होता तर हा जैन धर्माचा समर्थक होता. बौद्ध बिंदुसार जो होता तो वैष्णव धर्माचा इतिहासकार म्हणतात. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आलेला व्यक्ती म्हणजेच अजातशत्रू. त्या अजातशत्रू यांनी बौद्ध पहिली धम्म परिषद भरवली, पहिली कौन्सिल भरवली आणि अजातशत्रू हा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. म्हणजे गावाच्या बाहेर जेव्हा प्रवचन सुरू व्हायचं तर त्यावेळी आपलं राजेपद सोडून, गादी सोडून, राजवाडा सोडून, महाल सोडून हा अजातशत्रू सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या हे प्रवचन ऐकायला त्यांच्या सोबत, त्यांच्या पुढे बसायचा जाऊन सर्वसामान्य लोकांसारखा. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर अजातशत्रू नंतर आलेले पुढचे जे सम्राट होते, महान सम्राट अशोक, तर यांनी सुद्धा बौद्ध धर्म पुन्हा एकदा पुनर्जीवित केला होता जो लयास गेलेला होता. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचे सम्राट बघायचे होते आणि हे सम्राटामध्ये आपण 2 पाहिले तर एक बिंदुसार यांचा मुलगा अजातशत्रू आणि दुसरे आहेत कोण तर सम्राट अशोक, जे धम्मचक्र प्रवर्तनाचे सर्वात मोठे व्यक्ती होते. तुम्हाला सगळ्यांना बौद्ध धर्म किंवा बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित असणारी एक कथा आहे. ती कथा म्हणजेच काय तर आम्रपाली. ही वेश्या होती आणि पहिल्यांदा बौद्ध भिक्खू बनलेली ही वेश्या आम्रपाली कोण होती, काय होती तर याची थोडक्यामध्ये माहिती. त्यावेळेचे महत्त्वाचे काही घराणे होते. आम्रपाली हे दिसायला सुंदर, अतिशय सुंदर आणि याच्यामुळं त्यावेळेचं सर्वात मोठं राज्य मगध आणि मगधमध्ये असणारा बिंदुसार आणि त्याच्याबरोबरच लिच्छवी, तर ह्या 2 राजघराण्यामध्ये या आम्रपालीमुळं भांडण व्हायचं, युद्ध होत होते. पण एक दिवस असा आला
तो दिवस असा होता की सिद्धार्थ गौतम बुद्ध, दोन कथा आहेत, एक तर आम्रपाली यांनी बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांना आमंत्रण दिलं जेवणासाठी, आणि दुसरी कथा अशी आहे की या आम्रपालीला बुद्ध आलेले आहेत आणि आपण ते जाऊन पाहिलं पाहिजे, तर हे तिला सांगितलं आणि मग तिथं तिचं प्रवचन ऐकायला गेले आणि प्रवचनानंतर मग दुःखाचं कारण, निवारण्याचे मार्ग आणि त्याचा अंत, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळाल्या तर त्यावेळी या आम्रपालीनं बुद्धांचं शिष्यत्व पत्करलं. म्हणून असं म्हटलं जातं की आम्रपाली नावाची जी महिला आहे तर ती वेश्या होती असं इतिहासकारांचं मत आहे आणि पहिली वेश्या आहे की जी बुद्धांची शिष्या बनलेली होती. तर ही आम्रपाली यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती. याच्यानंतर आपण सिद्धार्थ गौतम बुद्ध तर यांच्या काही फॅक्ट किंवा काही महत्त्वाच्या माहितीकडे वळतोय. तर पहिले गुरु कोण होते सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे? तर सर्वात महत्त्वाचे पहिले गुरु हे आलार कालाम होते. याच्यानंतर पुढे तपश्चर्या जे आहे तर निरंजना नदीच्या काठावरती केली आणि पिंपळाच्या अश्वत्थमा नावाच्या वृक्षाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. वैशाखी पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली आणि खऱ्या अर्थाने सिद्धार्थ गौतम जे होते तर हे सिद्धार्थ गौतम हे खऱ्या अर्थाने बुद्ध बनले होते वयाच्या 35व्या वर्षी. पहिले शिष्य कोण होते? तपस्सू आणि कालिक हे त्यांचे पहिले शिष्य होते. आणि त्याचबरोबर इथं आपण पाहिलं होतं की सारनाथ या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा ह्या 5 शिष्यांना, त्यांच्या 5 सहकार्याने त्यांनी प्रवचन दिलं, ते पहिले 5 शिष्य बनले. त्यानंतर कपिल वस्तूमध्ये त्यांनी कुटुंबाला दीक्षा दिली आणि कुटुंबाला दीक्षा देण्याची जी प्रोसेस होते तर त्याला प्रवज्जा या नावाने ओळखलं जातं. ओके. यानंतर शहरांना भेटी कोणकोणत्या दिल्या? तर उरुग्वेला, राजगृह, मगध, त्याचबरोबर सारनाथ, पावापुरी, कुशिनारा आणि कपिल वस्तू. तर या ठिकाणी प्रवज्जा ज्याला म्हटलं जातं, हे प्रवज्जाची एक महत्त्वाची कथा आहे. जगामध्ये सर्वात मोठं गिफ्ट हे कोणतं दिलं असेल किंवा काय होतं? तुम्ही विचार करा की वयाच्या 29व्या वर्षी जेव्हा पत्नी आणि मुलगा हा झोपेत असतो तेव्हा त्यांचा पती म्हणजे सिद्धार्थ गौतम हे घर सोडून निघून जातात. म्हणून यशोधरेचं सर्वात मोठं दुःख काय होतं? तर तुम्ही फक्त मला सांगून जायला पाहिजे होतं. आणि हे सर्वात मोठं दुःख हे त्यांच्या मैत्रिणीबरोबर ते शेअर करतात. आता त्याची गंमत सांगतो. जेव्हा त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि जेव्हा ते कपिल वस्तूमध्ये आले तर त्यावेळी त्यांची आई प्रजापती तर यांनी पहिल्यांदा दीक्षा घेतली. शाक्यमुनी शुद्धोधन राजा यांनी दीक्षा घेतली आणि जेव्हा एका कमऱ्यामध्ये बसलेल्या यशोधरा होत्या तर तेव्हा त्यांनी सांगितले की जा आणि पत्नी यशोधरा यांना भेटा. गौतम बुद्ध गेले. आता तुमच्या आमच्यासारखं असतं तर काय म्हटलं असतं? रिग्रेट फील केलं असतं. त्याच्यानंतर आय एम सॉरी म्हटलं असतं आणि मला खूप दुःख झालेले, मी असं करायला नाही पाहिजे होतं आणि सॉरी माफी मागितली असते. पण गौतम बुद्धांनी यशोधरा आणि राहुल हे दोघंच समोर असताना त्यांना काय म्हटलं माहिती आहे? पहिल्यांदा तर भिक्षा दे, एवढंच वाक्य बोलले. यशोधरेला आत्तापर्यंत असलेला राग होता, जो द्वेष होता, ह्या सगळ्या गोष्टी एका क्षणामध्ये निघून पडल्या. आणि मग यशोधरा यांनी काय केलं तर आपल्या हातामध्ये असणाऱ्या राहुलचा हात हा फक्त सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या हातामध्ये दिला आणि मग ही पत्नी श्रेष्ठ होती कारण तिचा पती तिच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ होता. बघूया. तर पहिलेच महामानव आहेत तर ज्यांच्या मूर्ती पूजेला सुरुवात झाली आणि म्हणूनच भारतात कुठेही उत्खनन जर केलं, कोणतीही जुनी मंदिरं जर तुम्ही काढली उकरून तर त्या ठिकाणी तुम्हाला सिद्धार्थ गौतम बुद्धच दिसतात. कारण का? तर पहिला माणूस आहे की ज्याच्या मूर्ती पूजेला सुरुवात झाली होती. याच्यानंतर सर्वात जवळचा शिष्य आनंद आणि उपाली होता. उपाली म्हणजेच कोण? तर ज्यावेळी त्यांनी घोड्यावरून आपल्या घराचा त्याग केला आणि सगळं साहित्य आभूषण ज्याला दिलं तर तो होता उपाली. आणि नंतर सर्वात जवळचा शिष्य कोण बनला तर तो आनंद बनला. आनंद आणि उपाली या दोघांनी काय केलं तर बुद्धांचं तत्वज्ञान जे सांगत होते तर ते लिखाणाला सुरुवात केली. म्हणूनच आपल्याला अभिधम्म पिटक, अर्थातच विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक हे ग्रंथ मिळतात, त्याला त्रिपिटक म्हणतो. तर हे त्यांनी काय केले तर लिखाण केलेले हे महत्त्वाचे ग्रंथ होते. आता तुम्हा सगळ्यांना अंगुलीमाल आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याबद्दलची एक कथा तर नक्कीच माहीत असणार आहे. मग हे अंगुलीमाल नेमका होता कोण आणि कुठे होता? तर प्रसेनजित जो राजा आहे तर प्रसेनजित राजाच्या श्रावस्ती या राज्यामध्ये आणि श्रावस्तीच्या जंगलामध्ये अंगुलीमाल नावाचा एक डाकू राहत होता. आणि ह्या डाकूने काय केलं होतं तर आत्तापर्यंत सांगितलं जातं आत्तापर्यंत 99 लोकांना मारलेलं आहे आणि म्हणून तिकडे जाणाऱ्या तर डोंगराकडे जाणारा रस्ता बंद केला होता लोकांनी. आणि मग गौतम बुद्ध त्या रस्त्याने एकदा जाताना लोकांनी हटवलं. बुद्ध म्हटले की माझा रस्ता आहे आणि मी तो जाणारच आहे त्या रस्त्याने, का माझा मार्ग आहे तो. आणि मग तिकडे गेला असताना अंगुलीमालला आनंद झाला की कोणीतरी आता येते, आपण त्याला मारू, त्याचे अंगठा आपल्या गळ्यामध्ये घालू. अंगुलीमालनं त्याला इशारा केला बुद्धांना, तू थांब तिथंच.
बुद्ध थांबले नाहीत. त्याने सांगितलं तू थांब तिथंच, नाही तर तुझा आपला मारलं जाईल. बुद्ध पुढे तसे चालत गेले, चेहऱ्यावरती हास्य ठेवून. अंगुलीमाल अजून ओरडला आणि त्यांच्या अंगावरती धावून गेला. म्हणा तुला भीती वाटत नाही का? तो म्हटला मला भीती अजिबात वाटत नाही. बुद्ध म्हटले मला भीती वाटत नाही. त्याच्यावरती अंगुलीमाल म्हटलं की का भीती वाटत नाही? मी तुला आता मारणार आहे, तुझा अंगठा कापून मी गळ्यात घालणार आहे. तर याच्यावरती बुद्धाने अतिशय स्मित हास्य करून त्याला अतिशय सौम्य भाषेमध्ये उत्तरं द्यायला आणि प्रवचनाला सुरुवात केली. परिवर्तन एवढं झालं की अंगामधल्या असणाऱ्या ज्या अंगठ्याच्या माळा होत्या सगळ्या काढून टाकल्या आणि म्हटला की मला माफ करा, जे आतापर्यंत मी पाप केलं होतं. यांनी सांगितलं पाप असं नाही फिटणार तुझं, तू काम कर, तो आता माझा शिष्य बनलेला आहे, तुला आवडलेला आहे, तू ते शहरामध्ये जा आणि खाण्यापिण्यासाठी भिक्षा मागून आण. जेव्हा अंगुलीमाल या शहरामध्ये निघून गेला तर त्यावेळी लोकांना प्रचंड राग होता त्याचा आणि लोकांनी पूर्ण दगड मारले, हाणामार केली आणि त्याच्यानंतर आलेला रक्तबंबाळ झालेला या अंगुलीमाल पुन्हा बुद्धांकडे आला. सांगितलं काय झालं? काय नाही म्हणे, तर अश्रू नाही तर हे रक्त आहे आणि हे रक्त म्हणजेच लोकांचं दुःख होतं जे आता व्यक्त होतात. पुन्हा पाठवलं, पुन्हा तेच झालं आणि असं पाठवल्यानंतर लोकांनी मग त्यांना दगड मारायचे बंद केले, मग भिक्षा देऊ लागले. तर अंगुलीमालाचं परिवर्तन हे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी आपल्या प्रवचनातून, आपल्या ज्ञानातून आणि आपल्या तत्वज्ञानातून त्यांचं खूप मोठं परिवर्तन केलेलं होतं. याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जातोय, म्हणजेच जशा पद्धतीनं बौद्ध धर्म होता तर त्याचाच समकालीन थोड्याशा काही वर्ष अगोदर असणारा जैन धर्म होता. मग हा जैन धर्म याचं पूर्वीचं नाव काय आहे? आर्हत धर्म हे त्यांचं पूर्वीचं नाव आहे. जीन म्हणजेच काय आहे? तर सर्व इंद्रियांवरती ज्यांनी विजय मिळवलेला आहे तर त्याला जीन असं म्हटलं जातं. आणि जीन म्हणजे जीनचाच पुढे शब्द बनला जैन. आणि 24वे तीर्थकार होते वर्धमान महावीर. यांची फिलॉसॉफी ही समान बुद्ध धर्माशी संबंधित फिलॉसॉफी होती. जैन मान्यतेनुसार जैनांचे एकूण 24 तीर्थकार धर्मोपदेशक बनले होते आणि पहिले होते ऋषभदेव, 23वे होते वाराणसी ते पार्श्वनाथ राजपुत्र होते आणि 24वे होते वर्धमान महावीर जे वैशाली कुळाचे गणाचे हे राजपुत्र होते. दोघेही राजपुत्र होते आणि भारतामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे दोन धर्म हे हिंदू धर्माला एक पर्यायी म्हणून धर्म आलेले होते. मी थोडासा अल्प परिचय माझा करून देतो, कारण नेमकं सांगतोय कोण आहे, शिकवतोय कोण हे आपल्याला माहित जर नसेल तर हे माझ्यासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, बरोबर. म्हणून माझ्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती जर सांगायची झाली तर माझं नाव प्राध्यापक सचिन गुळिक, सहाय्यक प्राध्यापक आहे मी आणि माझं शिक्षण इतिहासामध्ये MA, MPhil, नेट आणि PhD आता सुरू आहे पुणे विद्यापीठ, किंवा तुम्ही जोपर्यंत उशिरा पाहता तर माझी PhD झाली असणार आहे, डॉक्टर लागेल पुढे. त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये तक्ष अकॅडमी याच्या अंतर्गत स्पर्धा परीक्षाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी किंवा त्यामध्ये असणारा इतिहास किंवा सगळ्या विषयांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतोय. मी सध्या पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये, प्रतिष्ठित कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावरती काम करतोय. MPSC ला गेली 10 वर्ष शिकवतोय. त्याचबरोबर अनेक पदावरती सिलेक्ट झालो होतो परंतु घेतलं नाही. आणि त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या मुलांना, हजारो नाही तर लाखोच्या मुलांना मार्गदर्शन करतो. हजारो मुलं सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर माझं प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये MPSCचा सगळा कोर्स तुम्हाला अवेलेबल होतो. त्याचं नाव आहे हिस्ट्री बाय सचिन गुळिक आणि माझ्याशी संपर्क साधण्यासाठी हा माझा नंबर आहे. त्याच्या पुढे @YBL लागलं तर हे येतं गुगल, फोन पे किंवा गुगल पेचा UPI ID. ओके, ॲडव्हान्स मध्ये थोडंसं. यानंतर आपण पुन्हा एकदा गौतम बुद्ध यांच्याकडे येतोय, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याकडे शिफ्ट होतोय. तर त्या धर्माचे विचार आणि तत्व काय होतं? तर जग हे दुःखाने भरलेलं आहे. आशा, इच्छा आणि आकांक्षा ह्या माणसाच्या अमरण दुःखाची कारण आहेत. देव आणि आत्मा हा त्यांना मान्य नाही. बघा, UPSC ने प्रश्न विचारलेले आहेत आणि सर्वसामान्य लोक आता आत्मा किंवा देव ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवतात, तुमच्या आमच्यासारखे सगळे. परंतु बुद्ध सांगतात देव ही गोष्टच आपल्याला मान्य नाही, आत्मा ही गोष्टच मान्य नाही आणि त्याचबरोबर पुनर्जन्म याच्यावरती सुद्धा माझा विश्वास नाही. एवढंच काय तर वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था तर हे सुद्धा मला अमान्य आहे. कारण सगळी लोक निसर्गात जन्माला येतात आणि त्यांचे नैसर्गिक अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. आणि तुम्ही नैसर्गिक अधिकार जर काढून घेत असाल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही किंवा तुमच्या धर्माला 0 मार्क मिळतात. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथामुळे सामान्य लोक हे या धर्माकडे म्हणजेच या परिवर्तनवादी विज्ञानवादी धर्माकडे आकर्षित झालेले होते. तर ही झाली त्यांचे तत्व आणि त्याचबरोबर त्यांचे विचार. बरं, याच्यानंतर त्यांनी पंचशील म्हणजेच काय सांगितलं होतं? तर एकत्र येऊन तुम्ही सभा घ्या, एकत्र येऊन तुम्ही संघाचं काम करा, संघाचे नियम पाळा, संघपिता म्हणजे जो श्रेष्ठ व्यक्ती आहे तर त्याचं श्रेष्ठत्व मान्य करा, वासनावरती तुम्ही काय करा, नियंत्रण मिळवा. आणि म्हणूनच सिद्धार्थ गौतम
बुद्ध यांनी एक संदेश दिला जो प्रत्येक संस्था किंवा अनेक संस्थांची एक टॅगलाईन बनते. मग ती टॅगलाईन कोणती आहे? तर बहुजन हिताय बहुजन सुखाय. सगळी लोकांचं हित झालं पाहिजे आणि सगळी लोक सुखी झाली पाहिजेत. तर हे बुद्धांचं युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्याच्यानंतर बुद्ध सांगतात की दुःख आहे. मग दुःख आहे तर दुःखाचं कारण काय आहे? इच्छा, आकांक्षा, तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. मग दुःखामधून बाहेर निघण्यासाठी बुद्ध आपल्याला काही मार्ग सांगतात का? तर बुद्ध सांगतात 8 मार्ग आहेत त्याच्यातून, आणि त्या 8 मार्गांना अष्टांगिक मार्ग यामध्ये आपल्याला पाहता येऊ शकतं. तर मी याच्यामध्ये राईट कॉन्सन्ट्रेशन पासून आपल्याला अटेन्टिव्हनेस पर्यंत, एफर्ट पासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे 8 अष्टांगिक मार्ग आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे इथं दिसतात. आणि हे काय आहेत? तर हे नोबल 8 फोल्ड्स पाथ आहेत. 8 अष्टांगिक मार्ग आहेत, अष्टांगिक मार्ग आहेत. त्याच्यातूनच माणूस आपलं दुःख पूर्ण निवारण करू शकतो. मग अष्टांगिक मार्ग नेमके कोणकोणते आहेत किंवा त्यांचं तत्वज्ञान काय आहे? तर इत्यंभूत माहिती आपल्याला आता या पार्ट मध्ये पाहायची आहे. बघूया. तर बौद्ध धर्माचा सिद्धांत काय सांगतो? तर बौद्ध धर्माचा सिद्धांत हा सांगतो की त्रिशरण म्हणजे बुद्ध सांगतात तुम्ही 3 लोकांना किंवा 3 घटकांना शरण गेले पाहिजे. नंबर 1 बुद्धांना, नंबर 2 धम्माला, नंबर 3 संघाला. म्हणजे इथं पहिल्यांदा मी एक वाक्य बोललो होतो की बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि आणि संघम शरणम गच्छामि. म्हणजे तुम्ही या 3 घटकांना शरण गेला पाहिजेत. त्याच्यानंतर 4 आर्य सत्य बुद्धांनी सांगितलेले आहेत. दुःख आहे म्हणजे जगामध्ये दुःख संपत कधीच नाही. दुःख आहे, दुःखाचं काहीतरी कारण आहे, दुःखाचा अंत सुद्धा आहे. दुःख आहे तर त्याचा अंत पण आहे, आणि दुःख निवारण्याचा मार्ग सुद्धा आहे. आलं लक्षात? त्याचबरोबर त्यांनी महत्वाची काही फिलॉसॉफी सांगत असताना तत्वज्ञानामध्ये आले होते. मग तत्वज्ञानामध्ये प्रज्ञा, शील आणि करुणा ही सगळ्या लोकांसाठी काही फिलॉसॉफी सांगितली, तत्वज्ञान सांगितलं. त्याच्यानंतर आपण थोडं पुढे जातोय. अर्थातच अष्टांगिक मार्ग. जर तुम्हाला दुःख या जगामध्ये आहे तर दुःख निवारण्याचे मार्ग पण तुम्हाला सांगितले पाहिजेत. मग दुःख निवारण्याचे मार्ग म्हणजेच काय? तर त्याला अष्टांगिक मार्ग म्हणतो. जे अष्टांगिक मार्ग तुम्ही ह्या चक्राच्या अवतीभोवती 8 पात बघितले होते, बरोबर? मग अष्टांगिक मार्गामध्ये काय येतं? तर सम्यक दृष्टी. सम्यकचा अर्थ काय होतो? तर चांगला. सम्यक म्हणजे चांगला, आणि म्हणून सम्यक दृष्टी, तुम्ही सम्यक म्हणजे चांगलं पाहिलं पाहिजे. सम्यक कर्म म्हणजे तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे. सम्यक वाचा, चांगलं बोललं पाहिजे. सम्यक वाणी, त्याचबरोबर सम्यक आजीव, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. तर ह्या सगळ्या गोष्टी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी आपल्या त्याच्याशी संबंधित सांगितल्या. परंतु बौद्ध धर्म सर्वात महत्वाच्या पहिली फिलॉसॉफी आणि पहिलं तत्वज्ञान काय सांगतो, ज्याच्या आधारावरती बौद्ध धर्म बेस आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. मग ही कोणत्या गोष्टी आहेत? तर त्याला पंचशील असं म्हटलं जातं. मग पंचशिलामध्ये बुद्धांनी या जगाच्या उद्धारासाठी कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या आणि बुद्धांना खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजेच काय झालं, तर त्याच्यावरतीच आधारित हा बौद्ध धर्म आहे. म्हणून बौद्ध धर्मामध्ये पंचशिलाचा वापर केला जातो. ओके. पहिल्यांदा त्रिशरण म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि आणि संघम शरणम गच्छामि बोलतात. याच्यानंतर पंचशील बोललं जातं. पंचशील म्हणजेच काय आणि त्याचा अर्थ काय होतो? तर पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समादयामि. म्हणजेच काय? तर मी कोणत्याही जीवाची हत्या करणार नाही ही मी प्रतिज्ञा करतो. म्हणजेच काय? पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समादयामि. मी प्रतिज्ञा करतो की कोणत्या जीवाची हत्या करणार नाही. पुढं अदिनदाना वेरमणी सिक्खापदम समादयामि. मी कधीही चोरी करणार नाही ही दुसरी प्रतिज्ञा आहे पंचशिलामधली. त्याच्यानंतर नंबर 3 काय आहे? तर कामे सुमिच्चाचारा वेरमणी सिक्खापदम समादयामि. म्हणजेच मी ब्रह्मचर्य पाळण्याची प्रतिज्ञा करतोय. त्यानंतर 4 नंबरचा आहे की मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादयामि. मी कधीही खोटं बोलणार नाही. आणि 5 नंबरची प्रतिज्ञा आहे सुरामेय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समादयामि. मी कधीही मादक पदार्थांचं सेवन करणार नाही तर मी याची प्रतिज्ञा करतो. आणि या सगळ्या गोष्टी नाही केल्यानंतर काय होतं? तर माणसाला विशिष्ट ज्ञानाची प्राप्ती होते. आणि बुद्धांचं तत्वज्ञान, बौद्ध धर्म हा फक्त आणि फक्त पंचशिलावरती आधारित आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं मगाशी की निरंजना नदीच्या काठावरती त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे काय झालं? तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या.
आणि म्हणूनच ते बुद्ध झाले होते. आणि म्हणूनच इथं पानाती पाता, अदिन्न दाना, कामी सुमेच चारा, मुसावादा आणि सुरामेरय मज्ज पमाद ठाणा, म्हणजे ह्या ज्या 5 गोष्टी ज्या आहेत तर ह्या त्यांना कळाल्या, म्हणजेच ते बुद्ध बनले होते. आणि ह्याच 5 गोष्टी आज बौद्ध धर्म किंवा सर्वसामान्य लोक यांनी जर पाळल्या तर तुमचं आयुष्य, वैयक्तिक किंवा धार्मिक आयुष्य तर अतिशय सुखासुखी निघून जातं. प्रत्येक धर्मामध्ये याच गोष्टी सांगितल्या जातात. सांगण्याच्या मेथड आणि पद्धती फक्त वेगळ्या बनत चाललेल्या आहेत. बरोबर आहे. म्हणून आपल्याला हे सगळं आहे. बरं, आता सर्वात महत्वाचं की बौद्ध परिषद पहिली अजातशत्रूंनी भरवलेली होती इसवी सन पूर्व 483 मध्ये. 100 वर्ष मायनस झालं तर त्याच्यानंतर 383 मध्ये कालाशोकानंतर पुढे कालाशोकाने भरवली. त्याच्यानंतर पुढे सम्राट अशोकाने आणि नंतर शेवटी आहे कनिष्क किंवा कुशाण राजा. तर या 4 बौद्ध परिषद आपण पुढे पाहणार आहोत. पण तत्पूर्वी बौद्ध धर्म हा याच्यामध्ये विभाजन किंवा 2 पंथ कसे पडत गेले. तर जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध याचं महापरिनिर्वाण झालेलं होतं तर त्या कालावधीमध्ये काही लोकांनी काय केलं, तर जो मूळ संदेश होता तर तोच सांगायला सुरुवात केली. तर काही लोकांनी काय केलं, तर हा धर्म खूपच जास्त ओव्हरटेक केला, म्हणून डुप्लिकेट बौद्ध भिक्खू घातले त्याच्यामध्ये आणि त्यांना सांगितलं बुद्ध धर्माची म्हणजे काय करा, तर कर्मकांड त्याच्यामध्ये आणा. मग ह्या बौद्ध धर्मामध्ये हीनयान, महायान अशा प्रकारचे 2 पंथ पडत गेले होते. मग हे 2 पंथ नेमके कोणते होते, त्या 2 पंथामध्ये फरक काय होता, त्या 2 पंथाची इत्यंभूत माहिती काय होती, तर ही इथं आपल्याला एकत्रित पाहायची आहे. जेव्हा विभाजन झालं तर हीनयान आणि महायान. मग हीनयान काय म्हणतो, तर केवळ बुद्धांचे आदेश मानतात, ह्या मूळ धर्म मानतात, याला पाली भाषा वापरतात, हे कमी आशावादी असतात, यांनी आर्य सत्य, अष्टांग मार्ग, पंचशील आणि त्रिशरण मानलेलं होतं, हे मूर्तीपूजा अमान्य करतात. तर या बाजूला यांच्या धर्मामध्ये उपदेशामध्ये त्यांनी रूपांतर केलं. त्याचबरोबर बुद्धाला ईश्वराचं स्वरूप दिलं, संस्कृत मध्ये त्यांनी भाषांतर केलं, हे जास्त आशावादी आणि वरील ग्रंथांचं अनुकरण केलं आणि यांनी मूर्तीपूजेला मान्यता दिली. तर हा हीनयान जो आहे तर तो आहे मूळ धर्म म्हणजे बुद्धांची शिकवण सांगणारा, आणि हीनयान जो आहे तर तो आहे परिवर्तन झालेला किंवा परावर्तन स्वतःमध्ये करून घेतलेला. सर्वात महत्वाचं की वज्रयान म्हणजेच धर्मामध्ये तंत्र आणि मंत्र यांची वाढ झाली आणि थेरवाद म्हणजे मूळ गुरुची शिकवण जी आहे म्हणजे इथं असणारा हीनयान, तर ह्या महत्वाच्या या ग्रंथांची किंवा ह्या 2 पंथांचे बौद्ध धर्मामध्ये रूपांतर झालं आणि बौद्ध धर्माचं या 2 पंथात रूपांतर झाल्यानंतर मग धर्म विघटनाला हळूहळू सुरुवात होत जाते. मग हळू बघायचं आपल्याला की बौद्ध धर्मातले विद्वान कोण कोण होते आणि तत्वज्ञानी कोण कोण होते. तर अश्वघोष नावाचा होता, त्यांनी बुद्धचरित ग्रंथ लिहिला. तर बुद्ध घोष यांनी टीकात्मक ग्रंथ लिहिला. नागार्जुन हे नागार्जुन म्हणजे बौद्ध तत्वज्ञानाचं माध्यमिक विचार जे आहेत तर त्यांनी प्रसारित केले. आणि त्याचबरोबर यांनी हे एवढे ज्ञानी होते की त्यांनी मिनॅंडर सोबत प्रश्न उत्तर झालेले होता. त्याच्यानंतर असंग आणि वसुबंध हे पंजाबमधील बौद्ध भिक्खू होते, त्यांनी अभिधमकोश नावाचा ग्रंथाची रचना केली. इथंच थांबत नाहीत हे तत्वज्ञानाने महत्वाची व्यक्ती. तर धम्मकीर्ती यांनी सूक्ष्म दार्शनिक नावाचा ग्रंथ लिहिला. तर बुद्धपालित आणि भावविवेक यांनी सुद्धा बौद्ध धर्माचा बाबतीमध्ये तत्वज्ञान हे सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर देवदत्त नावाचा व्यक्ती हा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा भाऊ किंवा कुटुंबातील व्यक्ती होता आणि त्यांनी सुद्धा नंतर कन्वर्ट झाला, परिवर्तन झालं. तर हे तत्वज्ञानी होते, काही महत्वाचे प्रसिद्ध लाईक स्कॉलर्स वगैरे होते. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढे जातोय महत्वाच्या माहितीकडे. तर बौद्ध धर्म याच्याशी संबंधित असणारी काही महत्वाची ठिकाणं जे तुम्हाला प्रत्येक वेळी टुरिस्ट प्लेसेस म्हणून किंवा धार्मिक स्थळ म्हणून किंवा एक धर्म एक प्राऊड फील करणारं स्थळ म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. तर सर्वात महत्वाचं की जन्मस्थळ म्हणून आपण लुंबिनी या ठिकाणाला घेतो. ज्ञानप्राप्ती बोधगया बिहारमध्ये, धम्मचक्र प्रवर्तन सारनाथ उत्तर प्रदेशमध्ये, तर महापरिनिर्वाण कुशीनारा उत्तर प्रदेशमध्ये, त्याला पावापुरीच्या बाजूला आहे. तर ही महत्वाची काही बौद्ध धर्माशी संबंधित असणारी महत्वाची ठिकाणे आहेत. बरं, एवढ्यावरतीच थांबत नाहीत. तर बौद्ध धर्माने काय केलं होतं, तर त्यांची शिक्षण देणारे काही ठिकाणं सुद्धा बनवली. तर त्या बनवली म्हणजे डेव्हलप झाली. तर यामध्ये नालंदा होतं, विक्रमशिला होतं, तक्षशिला होतं, वल्लभी होतं, अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी, घंटाशाळा, धर्मशाळा आणि गया. तर एवढी लोकेशन हे बौद्ध धर्माचं शिक्षण देणारे. मग तुम्ही सगळ्यांनी नालंदा विद्यापीठ याच्याबद्दल तो तुम्ही सगळ्यांनी माहितीच असणार आहे. आणि नालंदा विद्यापीठावरती
3 लोकांनी आक्रमण केली आणि तिसरं आक्रमण झालं होतं बख्तियार खिलजी, ज्यानं हे नालंदा विद्यापीठ जाळलं आणि लाखाच्या संख्येत असणारी पुस्तकं अनेक महिने ती जळत होती। याची माहिती आपण पुढे बघणार आहोत। तर हे सगळे आणि नालंदा विद्यापीठावरती एक मी वेगळा व्हिडिओ बनवतोय जो तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर ह्या अशा पद्धतीचे बौद्ध धर्मस्थळ आणि शैक्षणिक स्थळ काही विकसित झाले होते। बौद्ध धर्माशी संबंधित काही महत्त्वाच्या बौद्ध परिषदा झाल्या होत्या। मग ज्ञान संकलन करणे, लिखाण करणे आणि त्याला एकत्र ठेवणे। मग बघूया की बौद्ध परिषदा। मग पहिली बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 483 मध्ये झाली होती आणि महाकश्यप अध्यक्ष होते आणि ठिकाण होतं राजगृह, ज्याला आज पाटणा म्हणतो आणि त्या काळचा राजा होता अजातशत्रू। इथं काय झालं होतं तर बौद्ध धर्माच्या सिद्धांताचं संकलन करण्यासाठी म्हणजे सुत्त पिटक आणि विनय पिटका या 2 ग्रंथांचं संकलन करण्यासाठी पहिली बौद्ध परिषद भरवली होती। अजातशत्रू यांनी 483 मध्ये महाकश्यप अध्यक्ष होता, राजगृह त्याला पाटलीपुत्र पटना म्हणतात। दुसरी परिषद भरली होती इसवी सन पूर्व 383 मध्ये, ही भरली होती सब्बकामी यांच्या अध्यक्षतेखाली बिहारच्या वैशाली जिल्ह्यामध्ये आणि ही भरली होती कालाशोक यांच्या कारकिर्दीमध्ये। यांनाच काकवर्ण असं सुद्धा म्हटलं जातं। ठीक आहे। याच्यानंतर या धर्मामध्ये फूट पडली आणि महायान आणि हीनयान असे 2 पंथ तयार झाले। तिसरी बौद्ध परिषद भरली इसवी सन पूर्व 255 मध्ये। मोगली पुत्र तिस्सा किंवा तिस्स तर हे त्याचे अध्यक्ष होते। पाटलीपुत्र म्हणजे राजगृह या ठिकाणी भरली पाटलीपुत्र आणि सम्राट अशोक ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकार केला किंवा पहिल्यांदा सर्वात मोठा प्रसार केला होता आणि यामध्ये अभिधम्म पिटक या ग्रंथाची रचना झाली। म्हणजे इथं बनला सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक, यालाच पुढे जाऊन आपण काय म्हणतो त्रिपिटक म्हणतो। आणि याच्यानंतर चौथी परिषद इसवी सन पूर्व 1 किंवा 100 मध्ये भरली। वसुमित्र अध्यक्ष होते। कुंडलवन काश्मीर मध्ये भरली आणि ती भरवली होती कनिष्क राजा। तर हा कनिष्क राजा कुशाण वंशाचा होता, जो भारतात आलेला परदेशी शासक होता, वंश होता आणि त्याला बौद्ध धर्म एवढा आवडला की त्याने बौद्ध धर्म स्वीकारलाच नाही, तर परिषद भरवली आणि त्याचबरोबर यांनी हीनयान पंथाला म्हणजे हीनयान म्हणजे मूळ पंथाला अंतिम स्वरूप देण्याचं काम केलं। तर ह्या आहेत बौद्ध परिषदा। परीक्षेसाठी महत्वाचं आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे। यानंतर आपण थोडंसं पुढे जातोय की मिनॅंडर किंवा मिलिंद पन्नो, नागार्जुन आणि मिनॅंडर यांचा संवाद कसा होता। तर मिनॅंडर हा भारतात आलेला एक परदेशी शासक होता, ग्रीक शासक होता। म्हणजे भारतामध्ये शक, कुशाण, यवन, पहलव आणि त्याचबरोबर हे सगळे शासक भारतामध्ये टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने वेगवेगळ्या कालावधीमध्ये येत होते। त्यापैकी मिनॅंडर नावाचा राजा हा भारतामध्ये आलेला होता। बरं, त्याच दरम्यान गंमत काय झाली होती तर त्यांना नागसेन हा बौद्ध भिक्खू हा सर्वात हुशार आहे असं काही लोकांकडून सांगितलं। मग जीवन मरण, जगणं आणि साम्राज्य याच्याबद्दल प्रश्न उत्तर करण्यासाठी आपल्या दरबारामध्ये ह्या मिनॅंडर यांनी काय केलं तर नागसेन या बौद्ध भिक्खूला त्यांनी बोलावलं। मिनॅंडर राजा गादीवरती बसून त्यांना जेवढे प्रश्न विचारत होता तर त्याच्यावरती सडेतोड आणि अतिशय चांगल्या साध्या सोप्या भाषेमध्ये समजेल आणि परिवर्तनवादी भाषेमध्ये नागसेन त्यांना उत्तर देत होते। आणि याचा परिणाम असा झाला की हा मिनॅंडर नावाचा जो राजा आहे तर त्याला एवढं पटलं बौद्ध तत्वज्ञान आणि फिलॉसॉफी की त्याने आपला धर्म परिवर्तन केला, आपलं नाव बनवलं आणि या दोघांनी जो प्रश्न उत्तर केलेलं होतं किंवा झालेलं होतं तर त्याचा एक ग्रंथ बनला। त्या ग्रंथाला मराठीमध्ये मिलिंदाचे प्रश्न किंवा मिलिंद प्रश्न म्हणतात आणि त्यालाच वेगवेगळ्या नावाने मिलिंद पन्नो असं म्हणतात, मिनॅंडरचे प्रश्न म्हणतात, मिलिंदाचे प्रश्न म्हणतात। तर ह्या आहे नागसेन आणि त्याचबरोबर इथं असणारा मिनॅंडर। बरं, तुम्हाला बौद्ध धर्मग्रंथ कोणकोणते आहेत तर याची पण माहिती असायला पाहिजे। कोणी लिहिलं, कोणी संकलन केलं, कोणाच्या कालावधीमध्ये। मग याच्यामध्ये तुम्हाला एक त्रिपिटक नावाचा ग्रंथ दिसतो आणि हे त्रिपिटक ग्रंथामध्ये तुम्हाला बौद्ध धर्माशी संबंधित इत्यंभूत माहिती मिळते। परंतु त्याच्याही पेक्षा जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6000 ग्रंथांचं वाचन केलं 1935 ला घोषणा केल्यानंतर आणि म्हणून 1956 ला त्यांनी 21 वर्षानंतर धर्मांतर केलं होतं। आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर बौद्ध धर्माशी संबंधित 6000 पुस्तकं वाचली आणि त्याचा सारांश म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ तुम्ही सगळ्यांनी नक्कीच वाचला असणार आहे। आणि ज्या लोकांना बुद्ध आणि त्यांचा धर्म म्हणजे बौद्ध धर्म समजून घ्यायचा असेल, ज्या लोकांना आंबेडकर आणि त्यांनी धर्म का स्वीकारला हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म एकच पुस्तक आहे आणि वाचल्यानंतर तुम्हाला बौद्ध धर्म समजणार आहे। परंतु महत्वाचे ग्रंथ कोणते आहेत? सुत्त पिटिका याचं संकलन कोणी केलं तर बुद्धांच्या समकालीन असणाऱ्या आनंद यांनी केलं, जे बुद्धांचं उपदेशाचं संकलन होतं। त्याच्यानंतर विनय पिटिका ग्रंथ कोणी केला तर
त्यांच्यासोबत असणारा उपाली हा त्यांचा दुसरा जवळचा शिष्य यांनी बौद्ध भिक्खूंसाठी आचरण आणि नियम कोणते असावेत हे केलं। याच्यामध्ये बुद्धांच्या उपदेशाचं संकलन, याच्यामध्ये नियम आणि अभिधम्म पिटक मध्ये मोगली पुत्र तिस्स यांनी बौद्ध तत्वज्ञानाचा उल्लेख केला। अशा पद्धतीने बौद्ध तत्वज्ञान अभिधम्म पिटक, विनय पिटक, सुत्त पिटक एकत्र केल्याने एकत्र केलेल्या सगळ्या ग्रंथांना काय म्हणतात तर त्रिपिटक या नावाने ओळखतो। आणि हे त्रिपिटक म्हणजे बौद्ध धर्माचा आरसा किंवा त्याचं नॉलेज असणारा सर्वोत्तम ग्रंथ आहे, जो तुम्ही प्रत्येकाने वाचला पाहिजे जर नॉलेज हवं असेल तर। यानंतर आपण थोडंसं पुढे जातोय की बौद्ध धर्माचे अजून काही ग्रंथ येतात का, तर दीपवंश आणि महावंश, तर सम्राट अशोकाच्या आदेशावरून श्रीलंकेमध्ये निर्मित केलेले हे महत्वाचे ग्रंथ होते। आणि या ग्रंथामध्ये कधी कधी म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला दोन मुलं यांचे आठवत असतील तर एक महेंद्र आणि दुसरी आहे संघमित्रा, तर ह्या दोघांनाही तिथला असणाऱ्या श्रीलंकेच्या राजाच्या निमंत्रणावरून एक बोधी वृक्षाची फांदी घेऊन तिकडे पाठवलं। श्रीलंकेमध्ये सिंहली नावाची जमात आहे, अर्थातच ते सगळे बौद्ध धर्मीय आहेत। मग तिथं का पसरला, तिथं हा धर्मग्रंथांची निर्मिती झाली। त्याच्यानंतर मिलिंद पन्नो हा ग्रंथ आहे, तर मिलिंद आणि नागसेन यांच्यामध्ये असणारा संवाद आहे। बुद्धचरित याची रचना अश्वघोष यांनी केली होती आणि गौतम बुद्धांच्या संपूर्ण जीवनपटाचा उल्लेख हा अश्वघोषाच्या बुद्धचरित नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला मिळून जातो। मग अजून पुढे बौद्ध धर्म याच्याशी संबंधित असणारी काही इन्फॉर्मेशन आपल्याला पाहता येते। बघा, धर्माच्या प्रसाराची कारण कोणकोणते आहेत, धर्म प्रसार का झाला आणि कसा झाला, तर गौतम बुद्ध यांची शिकवण अतिशय साधी सोपी होती आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना ते आवडत होती, साधी शिकवण। त्याच्यानंतर खर्चिक कर्मकांडाची गरज अजिबात नव्हती आणि जे इतर धर्माने त्यांना खर्चिक कर्मकांड करा असं म्हणून सांगितलेलं होतं। पुढे हे गरीब आणि कनिष्ठ जाती ज्या आहेत तर ह्या धर्माकडे सर्वात जास्त आकर्षित झाल्या, कारण देवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करावा लागतो, बळी द्यावा लागतो, त्याच्यासाठी पैसे नाहीत। मग हा धर्म सांगतो डायरेक्ट तुम्ही कनेक्शन साधा, मध्यस्थ काढून टाका। पाली ही त्यावेळची सर्वसामान्य लोकांची भाषा होती जे धर्म प्रसारासाठी त्यांनी वापरली, परंतु पाली जी भाषा आहे तर ती भाषा लिखाणासाठी वापरली आणि सगळ्यात सर्वात महत्वाची भाषा जी होती तर ती मागधी नावाची भाषा, जी बोली भाषा होती। धर्म समानतेवर आधारित होता। शूद्रांनी मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला, शूद्र म्हणजे ज्यांना अधिकार नव्हता। त्याच्यानंतर मुक्ती प्राप्त करण्यासाठी वैदिक आणि कर्मकांड, खर्चिक कर्मकांडांची बिलकुल गरज नव्हती, या धर्माने सांगितलं। आणि अष्टांग मार्गाने आचरण केल्यास आपल्याला मुक्ती मिळू शकते, तर हे बौद्ध धर्माने सांगितल्यामुळं बौद्ध धर्माचा जो स्प्रेड किंवा जो प्रसार आणि प्रचार झाला तो अतिशय वेगाने झाला। पण जेवढ्या वेगाने झाला तेवढ्या वेगाने तो खाली पण आलेला होता, ते पण आपल्याला पाहता येऊ शकतं। याच्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध जे आहेत तर यांच्या तत्वज्ञानामध्ये अजून काय काय येतं, तर यांचं तत्वज्ञान अर्थातच हे आकर्षक होतं, साधे सोपे होते। त्याबरोबरच संघातील भिक्खू यांची राहणीमान साधी अतिशय होती। प्रसाराच्या कारणापैकी एक तर त्या धर्मामध्ये ब्राह्मणांना महत्व दिले आणि म्हणून वैदिक धर्मामध्ये दिलं आणि म्हणूनच तिथं क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळी जी लोक होते तर हे सगळी लोक या व्यक्तीला किंवा या धर्माला सोडून बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले होते। बरं, साध्या तत्वज्ञानामुळे धर्माला सर्वात मोठा राजाश्रय सुद्धा मिळालेला होता आणि राजे लोक त्यांच्या प्रवचनाला जाऊन बसायचे, ऐकायचे, पैसे किंवा फॅसिलिटी अवेलेबल करून द्यायचे। तर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शिकवणीचं संकलन केलं आणि वेगवेगळ्या काळामध्ये 4 बौद्ध परिषदा झाल्या, त्या आपण थोड्या वेळापूर्वी बघितल्या आणि त्यातूनच एक पिठिका ग्रंथाची निर्मिती झाली। हा पिठिका ग्रंथ म्हणजेच त्याला त्रिपिटक असं म्हटलं जातं, जो बौद्ध धर्माशी संबंधित अत्यंत महत्वाची माहिती सांगतो। यानंतर आपण पाहतोय की हा धर्म प्रसार आणि प्रचार कसा झाला, तर जगाचा नकाशा आहे आणि जगाच्या नकाशामध्ये बौद्ध धर्म आपल्या भारतामध्ये बिहार या राज्यामधून बिहारमधून तो धर्म कसा गेला, तर भारतामध्ये आक्रमण झालेलं होतं आणि भारतामध्ये वेगवेगळ्या शासकांनी केलेल्या आक्रमणामुळे भारतातला हा जो धर्म होता तर हा वेगवेगळ्या देशामध्ये, जसा तिबेटमध्ये गेला, बघा जसा तिबेटमध्ये गेला, ठीक आहे, त्याच्यानंतर अफगाणिस्तान मध्ये गेला, मग बामियान मधली मूर्ती दहशतवाद्यांनी फोडलेली, त्याच्यानंतर इथं सिलोन मध्ये गेला, श्रीलंकेमध्ये, बर्मा मध्ये गेला, चायना मध्ये गेला, कोरिया मध्ये आला,
जपानमध्ये आला आणि त्याच्यानंतर इथं असणाऱ्या जावा, सुमात्रा, त्याचबरोबर इथं असणाऱ्या मलेशिया, कंबोडिया, सिंगापूर, थायलंड या राज्यामध्ये सुद्धा देशामध्ये बौद्ध धर्म पसरला. मग ज्या ज्या देशामध्ये बौद्ध धर्म पसरला तर त्या देशामध्ये बौद्ध धर्मांची पर्सेंटेज मध्ये पॉप्युलेशन किती आहे, तर कंबोडियामध्ये 96.9 आहे, थायलंडमध्ये 93.2 आहे, म्यानमारमध्ये 87.9 आहे, भूटानमध्ये 74%, श्रीलंकेमध्ये 69%, लाओसमध्ये 66%, मंगोलियामध्ये 55%, जपानमध्ये 36%, सिंगापूरमध्ये 33% आणि साऊथ कोरियामध्ये 22% लोक आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये फक्त 2% पेक्षा जास्त लोक फक्त बौद्ध धर्माशी संबंधित आहे. ज्या धर्माचा देशामध्ये उदय झाला त्या धर्माची या देशामध्ये ही आजची अवस्था आहे. परंतु बाहेरच्या देशामध्ये या प्रमाणामध्ये, कारण विज्ञान आधारित धर्म आहे, कर्मकांडावरती आधारित नाही, आणि म्हणून तर आपल्या देशाच्या तुलनेमध्ये ह्या लोकांची जी काही प्रगती आहे, ह्या लोक आपल्यापेक्षा किती पुढे आहेत याची कल्पना मी न केलेली बरी, तुम्ही सगळेजण त्याचा विचार करू शकता. तर हा बौद्ध धर्म आहे, त्याचा प्रसार अशा पद्धतीने झाला होता. अजून काही महत्वाचं तत्वज्ञान काय येतं, तर यांनी देव नाकारला होता, यांनी पुनर्जन्म नाकारला, यांनी आत्मा नाकारला, विज्ञानवादी अधर्म होता हा. आणि म्हणून न्यूटन काय सांगतो, तर ऍपल वरून पडतं. मग न्यूटन सांगतो ऍपल वरून पडतं म्हणजे घटनेला कारणीभूत असतं, घटनेला कारण कारणीभूत असतं. तर कोणतीही घटना घडण्यासाठी, तर हे तत्वज्ञान बुद्धांनी न्यूटनच्या हजारो वर्ष अगोदर सांगितलं होतं. म्हणून तर त्यांना विज्ञानवादी महापुरुष म्हटलं जातं. बुद्ध हा जगातला सर्वात हुशार व्यक्ती, आणि त्याच्यानंतर प्लेटो हा मानला जातो. त्याच्यानंतर अंधश्रद्धा हे पाळत नव्हते. ठीक आहे. बरं, याच बरोबर मग सर्वात महत्वाचं काय आहे, तर मानवासाठी धर्म आहे आणि त्याचबरोबर धर्मासाठी माणूस आहे का, बिलकुल नाही. म्हणून मानवासाठी धर्म आहे, पण धर्मासाठी माणूस हा नसायला पाहिजे, तरच भारत हा पृथ्वीवरचा स्वर्ग बनणार आहे. ओके. यानंतर अजून पुढचा काही महत्वाचा भाग बघतोय की बौद्ध धर्माचा ऱ्हास कशा पद्धतीने झाला, तर ज्या वेगाने बौद्ध धर्माचा प्रसार झाला तर त्याच वेगाने या धर्माचा ऱ्हास झाला, कारण फ्लेक्झिबिलिटी ही सर्वात जास्त होते. मग याच्यामध्ये 12व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म भारतातून जवळपास संपलेला होता. मग वैदिक कर्मकांडाचा या धर्मामध्ये शिरकाव झाला आणि वैदिक कर्मकांड, धर्म, पूजा, अर्चा, श्रद्धा, अंधश्रद्धा हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येऊ लागल्या. मूर्ती पूजेला सुरुवात झाली. म्हणून भारतातले काही विहार किंवा स्तूप किंवा चैत्य, तर याच्यामध्ये बुद्धांची मूर्ती पूजली जाते. तर हे बौद्ध म्हणजे माणूस होते, ते देव नव्हते, हे त्यांनी स्वतः सांगितलं होतं. ज्ञान प्राप्त झालं म्हणून तर मी बुद्ध झालो, माझ्या अगोदर अनेक झालेले, माझ्या नंतर झालेले आहेत, हे त्यांनी सांगितलं होतं. पण लोक ऐकणार थोडी. ब्राह्मणांकडून वैदिक धर्मामध्ये सुधारणा केल्या गेल्या, म्हणजेच हिंदू धर्मामध्ये खूप सारे मिस्टेक होत्या आणि म्हणून तर इथं 2 धर्म आले होते, एक होता जैन आणि दुसरा होता बौद्ध. पण हिंदू धर्माने म्हणजे वैदिक धर्मामध्ये त्यांनी स्वतःमध्ये खूप सारी डेव्हलपमेंट घडवून आणली आणि म्हणून ह्या बौद्ध धर्माकडे किंवा जैन धर्माकडे आलेले लोक हे आपल्या मूळ धर्माकडे शिफ्ट व्हायला वेळ जास्त लागलेला नव्हता. त्याच्यानंतर बौद्ध संघामध्ये भ्रष्टाचार वाढला आणि त्याच्यानंतर पाली भाषा ही प्रचाराची आणि प्रसाराची सोडून त्यांनी संस्कृत भाषेचा वापर केला, जी संस्कृत भाषा फक्त काही लिमिटेड लोकांसाठी होती, सर्वसामान्य लोकांना खूप अवघड जात होते आणि म्हणून अनेक कारणांपैकी बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची ही कारणं असू शकतात. आता सर्वात महत्वाचा अजून काही कंटेंट पाहता येतो का, तर काही ऱ्हासाची कारण महत्वाची आहेत. मग ऱ्हासाच्या कारणामध्ये अजून काय येतं, तर स्त्रियांना संघामध्ये स्थान दिल्यामुळं बौद्ध भिक्खू हे त्यांच्याकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहू लागले होते. मग हे आनंदाने सांगितलं होतं, आनंद द्यायचं, आनंदाने विचारलं की द्यायचं का नाही, बुद्ध म्हटले नको द्या, म्हणजे आनंद म्हटले होते नाही द्यायला, पण बुद्ध म्हटले की देऊ या, कारण हा धर्म समानतेवर आधारित आहे. आणि म्हणूनच प्रजापती नावाची त्यांची आई जी होती बुद्धांची, सांगितलं आम्ही 500 स्त्रिया तुमच्या विरुद्ध आंदोलन करेल आणि नसेल, म्हणून त्यांनी पहिल्यांदा या प्रजापती यांना काय केलं, उपदेश दिला आणि दीक्षा दिली. मग आनंद यांनी सांगितलं की आपण वेगळा स्त्रियांचा संघ बनवू, पण वेगळा संघ झाल्यानंतर जेव्हा एकत्र आले तर त्यावेळी मात्र इथं असणाऱ्या बौद्ध भिक्खूंनी स्त्रियांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी मात्र बदलली, जी अशी होती जी त्यांच्या बौद्ध धर्माच्या ऱ्हासास कारण ठरली होती. पुढे त्यांचा आनंद नावाचा जो शिष्य होता, तर त्या आनंद यास बुद्धांनी सांगितलेलं होतं की जर स्त्रियांना यामध्ये प्रवेश दिला नसता तर बौद्ध धर्म 1000 वर्ष टिकला असता, परंतु तो बौद्ध धर्म आता फक्त 500 वर्ष टिकणार आहे. परंतु काय करणार आहे, तर समानतेवर आधारित धर्म आहे, तो द्यावा तर लागणार होता. परंतु या दरम्यान भारतावरती काही आक्रमण झाली. मग या आक्रमणामध्ये हुन होते आणि शुंग होते. या शासकांनी बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. शैव पंथाचा शशांक गौड जो होता, हा शशांक गौड
बंगालमधून होता आणि या शशांक गौड यांनी बोधगया या ठिकाणी असणारा बोधी वृक्ष हा त्यांनी काय केला, तोडून टाकला, कारण यांना शांतताप्रिय असणारा बौद्ध धर्म नको होता. हे दुसरं आक्रमण आहे, परंतु याच्या अगोदर खूप सारे आक्रमण झाले होते. त्याचबरोबर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा बौद्ध धर्म हा अफगाणिस्तान पर्यंत पसरलेला होता आणि जो अफगाणिस्तान पर्यंत पसरलेला जो होता, तर हा अफगाणिस्तान मधल्या एका डोंगरामध्ये तुम्हाला ही काही मूर्ती दिसते बघा. तर बामियान नावाचं एक लोकेशन आहे. कोणतं? बामियान नावाचं लोकेशन आहे अफगाणिस्तानमध्ये. डोंगर रांगा आहेत आणि टेररिस्ट लोकांनी, दहशतवादी लोकांनी शांतताप्रिय बुद्ध त्यांना नको होता, ही फक्त ती एक लेझरनी बनवलेली मूर्ती आहे जी तुम्हाला दाखवण्यासाठी. पण त्या आतंकवाद्यांनी जी तोडलं, तर ही जगातली सर्वात मोठी मूर्ती होती जी दहशतवाद्यांनी तिथं सुरुंग लावून तोडली गेली, कारण आम्हाला शांतता नको आहे. आणि ही बामियान अफगाणिस्तान मधली असणारी मूर्ती आहे. ठीक आहे, तशा पद्धतीनं त्यांना शांतता नको होती. यानंतर आपण बघतोय नालंदा विद्यापीठ. हे नालंदा विद्यापीठ बौद्ध धर्माशी अतिशय जवळच होतं आणि त्याचबरोबर बौद्ध धर्माची सगळी संस्कृती किंवा सगळा कला आणि वारसा हा त्याच्यामध्ये होता. पण बौद्ध धर्मावरती नालंदा विद्यापीठावरती 3 लोकांनी आक्रमण केली होती. मग 3 लोक कोण कोण होती? तर स्कंदगुप्त म्हणजेच गुप्त कालावधीमध्ये, ज्याला गोल्डन इरा म्हणतो, तर गुप्त कालावधीमध्ये मिहिर कुलाच्या नेतृत्वामध्ये हुनांनी आक्रमण केलं. म्हणून इथं सांगितलं होतं का शक, शुंग आणि हुन, तर याच्यामध्ये पहिलं आक्रमण केलं होतं हुन यांनी आणि हुनांनी मिहिर कुलाच्या नेतृत्वामध्ये हुनांनी आक्रमण केलं स्कंदगुप्ताच्या राज्यावरती आणि गुप्त घराण्यांनी नालंदा विद्यापीठाला खूप मोठा निधी देऊन त्यांना संरक्षण केलं होतं. बरं, याच्यावरती पहिलं आक्रमण केलं ते स्कंदगुप्तांनी कसं तरी सावरलं आणि नालंदा विद्यापीठाला पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर दुसरं आक्रमण जे झालं होतं, तर या अर्थातच या बंगालचा गौड शासक किंवा गौड शशांक गौड, तर याने आक्रमण केलं आणि पुन्हा ते नालंदा विद्यापीठ सावरलेलं होतं. परंतु मोहम्मद घोरी याच्या कारकिर्दीमध्ये त्याचा असणारा एक गुलाम किंवा त्याचा असणारा सेनापती, त्याचं नाव होतं बख्तियार खिलजी. आणि बख्तियार खिलजी यानं जेव्हा नालंदा विद्यापीठावरती आक्रमण केलं, तर त्यावेळी त्याची तब्येत खराब झाली होती आणि तब्येत खराब झाली असताना त्या ठिकाणी असणाऱ्या काही जे व्यक्ती होत्या, तर त्या व्यक्तींनी म्हणजे तिथं असणारे वैद्य होते, तर त्या वैद्यांनी बख्तियार खिलजीला कुराण दिलं आणि त्या कुराणाच्या पानावरती औषध लावलं, कारण याचा नियम होता की मी तुमच्याकडून औषध घेणार नाही. आणि म्हणून औषधाने बरा झाला. मग कसं बरं केलं, तर यांनी टेक्निक सांगितली त्या वैद्यांनी आणि म्हणून त्यांनी जेव्हा असं सांगितलं, तर त्यावेळेला प्रचंड राग आला. हे इथले वैद्य एवढे कसे हुशार आहेत. म्हणून हे नालंदा विद्यापीठ, ज्याच्यामध्ये 8,500 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत होते निशुल्क, ज्याच्यामध्ये 1,500 पेक्षा जास्त शिक्षक होते, ज्याच्यामध्ये 3 अभ्यासिका मोठ्या होत्या, अभ्यासिकांची खोली म्हणजे त्या इमारती होत्या, त्याच्यामध्ये 1,000 रूम होत्या, फक्त स्टडी रूम होत्या, 4,000 खोल्या होत्या फक्त मुलांना राहण्यासाठी. एवढ्या मोठ्या विद्यापीठाचा परिसर, लाखो पुस्तकं होती आणि ह्या बख्तियार खिलजीला काहीच नव्हतं कळत आणि म्हणून त्यानं नालंदा विद्यापीठाला जाळलं. ते कित्येक महिने जळत होतं आणि जे बौद्ध भिक्खू सापडतात त्यांची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर हे जे बौद्ध भिक्खू जे होते, तर हे सगळे अशा पद्धतीने वेगवेगळ्या देशामध्ये जायला सुरुवात झाली आणि देशामध्ये गेल्यानंतर तिकडं बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार झालेला होता. तर हे नालंदा विद्यापीठाचा इतिहास, जो दर्दनाक इतिहास आहे. याच्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन किंवा परिवर्तन म्हणजेच काय आहे, तर ज्या वेळी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर सारनाथ या ठिकाणी पहिल्यांदा जो उपदेश दिला, तर त्या उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. पण जगामध्ये 3 धम्म प्रवर्तन चक्र झालेले होते. पहिलं जे सर्वात मोठं झालं होतं, तर ते होते सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी आपल्या अनुयायांना दिलेला नवीन धर्म किंवा नवीन धम्म. याच्यानंतर दुसरं जे झालं होतं, तर ते सम्राट अशोक. आणि तिसरं जे झालं होतं, तर ते तिसरं झालं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूर या ठिकाणी, नागांच्या नागपूर या भूमीमध्ये आपल्या मूळ हिंदू धर्म सोडला आणि विज्ञानवादी, परिवर्तनवादी बौद्ध धर्मामध्ये त्यांनी धर्मांतर केलेलं होतं. ठीक आहे. बरं, याच्यापूर्वी सम्राट अशोक यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. पण सम्राट अशोक यांनी कोणत्या प्रदेशाचा राजा होता, तर सम्राट अशोकाचं हे जे मौर्य साम्राज्य जे आहे, तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं होतं. परंतु या ठिकाणी आताच्या ओडिसा या ठिकाणी असणारं त्यावेळचं कलिंग म्हणजे खारवेलचा कलिंग राजा, हे खारवेल नावाचा एरिया होता आणि खारवेलचा कलिंग राजा हा मात्र जैन धर्माचा होता आणि म्हणून एवढाच प्रदेश फक्त आपल्या ताब्यात नाही, बाकी सगळा अखंड भारत आहे. म्हणून सम्राट अशोकाने काय केलं, तर इसवी सन पूर्व 261 मध्ये खारवेलचा कलिंग राजा याच्यावरती आक्रमण केलं. ते आक्रमण एवढं भयंकर होतं
की शेजारून वाहणारी एक नदी ती माणसांच्या डेड बॉडीज आणि रक्त त्या नदीमध्ये वाहू लागलं आणि ती नदी लाल झाली, रक्ताने वाहू लागली. सम्राट अशोक यांचं मन उद्विग्न झालं, यांनी हे नाराज झाले आणि नाराज झाल्यानंतर मग त्यांनी काय केलं तर त्यांनी विचार केला की हे चाललंय कशासाठी. त्याच दरम्यान त्या रणांगणाच्या बाजूने एक बौद्ध भिक्खू चालले होते आणि त्यांचं नाव होतं उपगुप्त. आणि उपगुप्त यांनी जेव्हा सम्राट अशोकाबरोबर संभाषण सुरू केलं तर त्यावेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं सम्राट अशोकाला मिळाली आणि म्हणून जगामधला सर्वात महापराक्रमी राजा, या महापराक्रमी राजाने आपले शस्त्र विड्रॉ केले, शस्त्र टाकले आणि मग या बौद्ध भिक्खूकडून त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणून याच्या अगोदर रणभेदी वाजायच्या, आता धम्मभेदी वाजू लागल्या. त्याचबरोबर जे सेनापती होते युद्धासाठी तर त्यांना धम्माच्या प्रसारासाठी लावलं. आणि म्हणून सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये दुसरं धम्मचक्र प्रवर्तन झालेलं होतं. तिसरं जे धम्मचक्र प्रवर्तन झालं होतं तर हे 14 ऑक्टोबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी डॉक्टर शारदा कबीर उर्फ त्यांना माई आंबेडकर या नावाने ओळखलं जातं. नागपूर ही नागांची भूमी आहे आणि मूळ भूमी आहे. याच भूमीमध्ये मी माझं धर्मांतर करतोय. म्हणजे मी कोणत्या धर्मात जन्माला यावं हे माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मात मरावं हे मात्र माझ्या हातात आहे. आणि म्हणून 21 वर्ष आणि कित्येक ग्रंथांचा आणि कित्येक धर्मांचा अभ्यास केला तर त्याच्यातून एक निघालेला धर्म म्हणजेच शीख धर्मात होता वाचलेले, तिकडे जाता वाचलेले डॉक्टर आंबेडकर हे अचानक आपल्या विज्ञानवादी, परिवर्तनवादी आणि सर्वात महत्त्वाच्या इक्वॅलिटीवर डिपेंड असणाऱ्या बौद्ध धर्माकडे वळतात. आणि नागपूर भूमीमध्ये त्याला दीक्षाभूमी म्हणतो, तर त्या ठिकाणी आपल्या जवळपास 3.5 लाखांपेक्षा जास्त अनुयायांसह आपला धर्म स्वीकार करतात. आणि धर्म स्वीकार करत असताना मग या ठिकाणी बर्माचे एक बौद्ध भिक्खू होते, त्यांचं नाव होतं महास्तवीर चंद्रमणी आणि यांच्या हस्ते 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये जवळपास 3,65,000 म्हटले पण 3.5 लाखापेक्षा जास्त अनुयायांबरोबर हे सर्वात मोठं धर्मांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बरं, हे कशासाठी केलं होतं तर इथं 22 प्रतिज्ञा ह्या धम्म प्रतिज्ञा म्हटलं जातं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिज्ञा त्याला बौद्ध प्रतिज्ञा म्हणतात, त्याला नवबौद्ध प्रतिज्ञा म्हणतात, त्याला नवयानी प्रतिज्ञा या नावाने सुद्धा ओळखतात. मग ह्या 22 प्रतिज्ञा जे दिलेल्या होत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा जे दिल्या तर त्या महत्वाच्या होत्या आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिज्ञा सांगितल्या होत्या ज्या आपल्याला बौद्ध धर्म स्वीकारत असताना घ्याव्या लागतात, प्रत्येक नागरिकाला मानावे लागतात. पण देशाची शोकांतिका ही आहे, आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा आणि बुद्धांच्या त्रिशरण पासून पंचशील अष्टांगिक मार्गापर्यंत खूप कमी प्रमाणामध्ये फॉलो केलं जातं. ज्यांनी बुद्ध आणि आंबेडकर वाचला चांगला तर त्यांना केलं जातं. पर बौद्ध धर्म याच्याशी संबंधित आपल्याला सांगाडे, त्याचबरोबर उत्खननामध्ये काय सापडून जातं तर तुम्ही कधी अजिंठा वेरूळ लेण्याला जर गेला, ज्या छत्रपती संभाजीनगर उर्फ औरंगाबाद इथून 100 किलोमीटर पर्यंत आहेत, तर अजिंठा लेण्यामध्ये इंग्रजांनी उत्खनन केलेलं होतं. हे इंग्रजांचा एक अधिकारी होता ज्याचं नाव होतं जॉन स्मिथ. 18 एप्रिल 1819 मध्ये वाघाची शिकार करण्यासाठी वाघोरा नावाच्या नदीच्या काठावरून जात असताना डोंगरामध्ये काहीतरी त्याला दृश्य दिसलं आणि ते दृश्य जेव्हा जवळून पाहिलं तर त्यावेळी त्याला एवढं भारी वाटलं की जगाच्या विश्व विरासत मध्ये जाणारं हे दृश्य दिसलं. आणि आतमध्ये बुद्धांच्या मूर्त्या दिसल्या ज्या जातक कथा किंवा वेगवेगळ्या स्टोरीज आपल्याला रिफ्लेक्ट करतात. आणि मग ह्या आहेत अजिंठा लेणी, अजिंठा केव्ज आहेत ज्याच्यामध्ये बुद्ध धर्म आणि गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी संबंधित आहेत. तर वाघेरा नदीच्या म्हणजे या डोंगर रांगापासून 12 किलोमीटर वरती एक गाव आहे अजिंठा, त्याच्यावरून याला नाव पडलं अजिंठा. तर या नदी घोड्याच्या नालीच्या आकारामध्ये आकार आहे या डोंगराचा आणि त्याच्यामध्ये बसलेले ह्या महत्वाच्या लेण्या आहेत. बरं, एवढंच नाही तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर पासून 20-25 किलोमीटर वरती असणाऱ्या आणि दौलताबाद पासून जवळ असणाऱ्या वेरूळच्या लेण्या नक्कीच पाहिल्या असतील, नसेल तर पाहायला जायचंय तुम्हाला. कारण का तर ह्या लेण्या भारतातल्या महान वंश, परंपरा, धर्म आणि धम्म, तत्वज्ञान आणि फिलॉसॉफी ह्या सगळ्या गोष्टींची साक्ष देणाऱ्या ह्या अजिंठा आणि ह्या वेरूळच्या महत्वाच्या लेण्या आहेत. ह्या लेण्या पाहायला गेल्यानंतर त्या लेण्यामध्ये तुम्हाला तिन्ही धर्मांचा एक संगम दिसतो, ज्यामध्ये बौद्ध, जैन आणि हिंदू या सगळ्या महत्वाच्या आहेत. मग त्यामध्ये असणारं कैलास मंदिर हे हिंदू धर्माचं प्रदर्शन दाखवतं. बौद्ध धर्माशी संबंधित असणारं अजून एक महत्वाचं याच्यातलं आकर्षण काय असतं तर 1-2 तारखा आहेत. तर 9 ते 11 मार्च
आणि 9 ते 11 ऑक्टोबर या दरम्यान सूर्यप्रकाश जो आहे तर 10व्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये बुद्धांच्या मूर्तीवरती हा सूर्यप्रकाश अशा पद्धतीने येतो आणि हळूहळू तो संपूर्ण सूर्यप्रकाश येतो. तर या वर्षीच आपण मार्च महिन्यामध्ये हा सीन बघितला होता, तुम्ही सगळ्यांनी अनुभवला असेल. युट्यूबला त्याचा स्पेशल व्हिडिओ मिळतो तुम्हाला. तर या काळात सूर्यकिरणे बुद्ध मूर्तीच्या चेहऱ्यावरती आपल्याला चमकताना दिसतात. तर हे आहे फक्त छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळच्या लेण्यामध्ये. आणि बुद्ध हसला संकल्पना काय आहे तर 1974 ची गोष्ट आहे. जगामध्ये अणुतंत्रज्ञान बाळगणारे 5च महत्वाचे देश होते. ह्या 5 देशाच्या व्यतिरिक्त कोणी टेस्ट करावी किंवा हे सगळं संसाधन आपल्याकडे ठेवावं अशी कोणालाही परमिशन नव्हती. परंतु भारताने त्याला अपवाद काम केलं होतं. ते काम केलं होतं इंदिरा गांधीजी हे प्रधानमंत्री असताना. मग सीन काय आहे, गोष्टी काय आहेत तर शांततेच्या कालावधीमध्ये अणुऊर्जेचा वापर करण्यासाठी बुद्ध हे शांततेसाठी प्रसिद्ध आहेत. म्हणून जगाला एक गरज आहे ती युद्धाची नाही तर ती बुद्धाची आहे. कारण बुद्धाचा शांततावादी धर्म हा तुम्हाला अतिशय शांत करतो किंवा जगामध्ये एक शांतता प्रस्थापित करण्यासाठी धर्म काम करतो. तर शांततेच्या कारणासाठी काय पाहिजे, अणुऊर्जेचा वापर. हे त्यावेळचं ब्रीद वाक्य इंदिरा गांधीजी यांनी ठेवलेलं होतं. आणि म्हणूनच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 18 मे 1974 रोजी राजस्थानमध्ये असणाऱ्या पोखरणच्या वाळवंटामध्ये प्रचंड मोठ्या स्फोटाने ते वाळवंट हादरलं आणि त्या वाळवंट हादरल्यानंतर संपूर्ण जग हादरून गेलं होतं. किंवा भारताने अशा प्रकारचा स्फोट केलेला होता आणि भारताच्या पहिल्या अणुचाचणीचा त्या ठिकाणी एक उत्तम नमुना तुम्हाला दिसतो जो 1974 मध्ये झालेला होता. विशेष त्या अणुचाचणीला एक नाव दिलं होतं बुद्ध हसला, स्माइलिंग बुद्धा, आणि हे नाव दिलं होतं इंदिरा गांधी यांनी. अर्थातच युनोच्या कायमस्वरूपी सभासद असलेल्या 5 देशांव्यतिरिक्त इतर देशांनी अशी चाचणी अधिकृतपणे जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ होती, ती भारताने केलेली होती. आणि शस्त्रयुक्त अण्वस्त्रांची चाचणी घेतल्यानंतर भारत हा अणु क्लब मध्ये, म्हणजे जे काही न्यूक्लिअर क्लब जो आहे जगामध्ये, तर न्यूक्लिअर क्लब मध्ये भारताचा समावेश केला. भारत इथंच थांबलेला नव्हता. तर हे ऑपरेशन शक्ती या नावाने 1998 मध्ये सुद्धा भारताने पुन्हा एकदा प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी जी तर यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे प्रधानमंत्री असताना पुन्हा एकदा चाचणी केली होती. म्हणजे जिथं बुद्ध हसला, स्माइलिंग बुद्धा, म्हणजे जे शांततेसाठी आपण शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा वापर करतो हे त्यांनी सांगितलं होतं. बरं, भारतात असणारे हे बुद्धांचं तत्वज्ञान हे म्यानमारमध्ये गेलं आणि बुद्ध भारतातून समाप्त किंवा ऱ्हास झाला. परंतु बुद्धाचं तत्वज्ञान म्हणजे विपश्यना, मानवी कल्याणाच्या मुक्तीचा मार्ग, हा भारतात परत कसा आला. आणि त्याचबरोबर हे मेडिटेशन नावाची कला भारतामध्ये कशी आली तर उबा किन नावाचे एक व्यक्ती होते जे भारतातून म्यानमारमध्ये काही वर्षांपूर्वी जे शिफ्ट झाले होते, तर त्यांच्याकडून ते मेडिटेशन नावाची कला ही उबा किन यांच्याकडे होती. बरं, ही कला भारतात आली कशी तर ही तर सत्यनारायण गोयंका म्हणजे एसन गोयंका नावाचे एक गुरुवर्य होते. आणि यांनी जेव्हा आपल्याला झालेल्या असाध्य रोगावरती इलाज सापडत नाही तर त्यावेळी त्यांनी ह्या बौद्ध धर्माशी संबंधित असणारी विपश्यना केली. आणि हे एस एन गोयंका म्हणजे कोण होते तर त्यावेळच्या टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या बरोबर तोडीस तोड देणारे एक व्यापारी होते. यांचा कपड्याचा व्यापार होता. हा सगळा पाठीमागे राहिला आणि मग त्यांनी बौद्ध धर्माची जी विपश्यना आहे तर ते आत्मसात केली. आणि आत्मसात केल्यानंतर गुरुने सांगितलं की बाबा आता त्या देशातून ही विद्या आलेली आहे तर त्या देशातून समाप्त झाली, त्या देशामध्ये याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. म्हणून भारतामध्ये जगामध्ये मेडिटेशनचं जर एक सेंटर असेल, जगामधलं हेडक्वार्टर असेल तर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या ठिकाणी. तर देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मेडिटेशन सेंटर सापडतं. एवढंच काय तर तुम्ही सरकारी नोकर जर असाल तर तुम्हाला विथ पे मेडिटेशनसाठी 10 दिवसाची सुट्टी मिळते. आणि तिथं काम काय माहितीये का, बुद्ध एकच सांगतात, फक्त तुम्ही श्वासावरती नियंत्रण. ज्यानं श्वासावरती नियंत्रण मिळवलं त्यानं जगावरती नियंत्रण मिळवलं. आणि म्हणून ही विद्या हिंदू धर्मात, जैन धर्मात, बौद्ध धर्मात ही सगळ्या धर्मामध्ये होती. पण बौद्ध धर्माने फक्त प्रसार आणि प्रसाराचं काम हे नाही केलेलं होतं. मानव मुक्तीसाठी ही विद्या लोकांना सांगायला सुरुवात केली. त्याला आपण मेडिटेशन किंवा विपश्यना या नावाने म्हणतो. म्हणून सत्यनारायण गोयंका गुरुजी तर यांचं भारतावरती खूप मोठे उपकार आहेत. आणि याच पद्धतीचा जो पाठीमागे दिसणारा जो पॅगोडा आहे तो ग्लोबल पॅगोडा आहे. तर हे गोराई किंवा गेवराई टेकड्या या ठिकाणी जो झी टीव्हीनं या कामासाठी तो दान दिलेला होता.
किंवा याच्याबद्दलच्या अजून काही गोष्टी तुम्हाला नवीन नवीन ऐकायला मिळतील जे वेगळे असू शकतात मी सांगितल्यापेक्षा. पण हा ग्लोबल पॅगोडा ज्याचे निर्माण हे गोरेंका गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालं आणि एकाच वेळी ह्या ग्लोबल पॅगोडामध्ये 10,000पेक्षा जास्त लोक विपश्यना करू शकतात, ज्याला आतमध्ये कोणत्याही प्रकारचा पिलर नाही, कोणत्याही प्रकारचा याला खांब नाही आणि याच्यामध्ये आतमध्ये एकाच वेळी 10,000 लोक इथं विपश्यना करू शकतात, सत्यनारायण गोयंका गुरुजी. आणि त्याच्यानंतर इथं असणारे जे बेल आहेत तर ते थायलंड, कंबोडिया, मलेशिया वगैरे जे देश आहेत तर ह्या देशांकडून त्यांना मिळालेली ही गिफ्ट आहे, ती बेल आहे जी तुम्हाला ग्लोबल पॅगोडामध्ये दिसते. याच्यानंतर अजून थोडंसं आपण पुढे जाऊया की बुद्धांचा शेवटचा संदेश आणि जेवण. तर हिरण्यवती नदीच्या किनाऱ्यावरती कुशीनगर या ठिकाणी परिव्राजक तुभच्चू यांना शेवटचा संदेश गौतम बुद्धांनी दिला, जो तुभच्चू यांना दिला होता. आणि पावापुरीमध्ये चंद कुमार पुत्त यांच्याकडे ह्या लोहाराच्या घरी शेवटचं जेवण त्यांनी केलं आणि शेवटच्या जेवणामध्ये त्यांना मांस दिलं गेलं होतं. आणि बुद्धांचं वय 80 वर्ष होतं. मग मांस न पचल्यामुळं किंवा अनेक कारणापैकी वृद्ध हे कारण असू शकतं आणि गौतम बुद्ध यांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं. मग ते कसं झालं होतं तर वयाच्या 80व्या वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व 483 मध्ये कुशीनगर या ठिकाणी बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. आणि महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या बुद्धांच्या अवशेषाचं 8 भागामध्ये विभाजन झालं आणि त्या 8 भागाचं विभाजन करून त्याच्यावरती स्तूप बनवले. आणि सर्वात प्रसिद्ध जे स्तूप आहेत तर त्यापैकी एक स्तूप आहे आपला कोणता तर सारनाथ या ठिकाणचा स्तूप आहे आणि दुसरा स्तूप कोणता येतो तर बरहूत या ठिकाणचा स्तूप आहे. तर हे बुद्धांच्या अवशेषाशी संबंधित स्तूप येतात. आणि अशा पद्धतीने वयाच्या 80व्या वर्षी गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं होतं. अशाच प्रकारचे जसा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तशाच प्रकारचे व्हिडिओ हे तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इत्थंभूत इतिहास आहे, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इत्थंभूत माहिती आहे, जी माहिती तुम्हाला गुगलवरती किंवा 10 पुस्तकं वाचून कमी मिळणार आहे. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कितीतरी लाखो लोकांनी बघितलं, प्रेम केलं, ज्याच्यामध्ये तुमचा समावेश आहे. अण्णाभाऊ साठे आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत आणि कोरेगाव भीमा यांच्यासारख्या अशा अनेक व्हिडिओची मालिका ही तुम्हाला फक्त हिस्ट्री बाय सचिन गोळीक अर्थात तक्ष अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. तर हे सगळे तुम्हाला बघायचे, अवश्य बघायचे. आणि मी आज आनंद या गोष्टीचा मला वाटतोय की मी तथागत गौतम बुद्ध यांची माहिती मी इथं तास आणि जो काही तो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये देण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती होणं, परीक्षेमध्ये सर्वसामान्य जीवन जगत असताना आणि सामाजिक जीवन, वैयक्तिक जीवन जगत असताना या व्हिडिओमधून सांगितलेल्या माहितीचा पुरेपूर उपयोग व्हावा. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये काही तथ्य सांगितलेले आहेत, काही फॅक्ट सांगितले आहेत, तर याच्यामध्ये 19-20 झालेलं असू शकतं, कारण तो इतिहास आहे आणि इतिहास अंदाज किंवा शक्यता किंवा जवळपास वरतीच चालतो. जर काही चुकलं असेल किंवा जर सांगण्यामध्ये काही मिस्टेक झाले असतील किंवा काही चुकीची माहिती गेली असेल तर नक्की मला कमेंट करा किंवा दिलेला जो नंबर आहे तर त्या नंबरवरती फोन करून याच्याबद्दलची माहिती द्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की पुढच्या व्हिडिओला पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची सूचना, अनेक लोकांना शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून त्या सगळ्यांना बुद्ध कोण होते, कसे होते आणि इत्थंभूत माहिती, सविस्तर माहिती त्यांना कळून जाणार आहे. की काही सूचना असतील तर ते तुम्ही नक्की माझ्या मोबाईल नंबरवरती पाठवा आणि पाठ थापटायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ येण्यासाठी मला बळ मिळेल, प्रेरणा मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत, कारण व्हिडिओ तुम्ही पाहताय, हा माहिती तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहात अशी मी अपेक्षा करतो. तुम्हा सगळ्यांना आयुष्यासाठी, भविष्यासाठी, आरोग्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. बुद्धांची एक सुप्रसिद्ध ओळ आहे, जसं तुम्ही विचार करता तसंच तुम्ही बनत जाता आणि हे दिवस सुद्धा बदलतील. तर तशाच या वाक्यावरती विश्वास ठेवा, तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिवर्तन होऊ शकतं. धन्यवाद. थँक्यू.